नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, योग्य स्ट्रॅटेजीने अभ्यास करताय ना? बघा, महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या वेबसाईटला अशी सूचना दिसून आली की थर्ड टेटचं नियोजन करा. मी खूप दिवसापासून म्हणतोय थर्ड टेट होणार आहे, पण काही जणांना ते पटत नव्हतं. असू द्या, तो भाग वेगळा आहे. आणि ही सूचना वाचल्यानंतर बऱ्याच जणांना भीती वाटायला लागली. आणि त्याची सूचना आहे, लक्षात घ्या की विद्यार्थ्यांनी पूर्वतयारी करा. पूर्वतयारी करावी म्हणजे काय? लक्षात घ्या, मिनिमम मला वाटतं की 50 दिवस तर आपल्या अभ्यासाला मिळतील. ते 50 दिवसाचं योग्य पद्धतीने जर समजा अभ्यासाचं प्लॅनिंग केलं आणि प्लॅन केला आणि डेली टार्गेट ठेवलं तर सरळ सरळ अचिव्हेबल आहे. काही अवघड नाही, घाबरण्यासारखं काही नाही. लक्षात घ्या, मी आहे. तुम्हाला डेली टार्गेट कसं प्रिपेअर करायचं, कसं तयार करायचं, मी तयार करून देणार आहे. फक्त तुम्हाला ते युटिलाइज करायचं आणि अप्लाय करायचंय. बघा, याच्यामध्ये 50 दिवसाचं प्लॅनिंग मध्ये काय आहे की ह्या गोष्टी केल्या तर शिक्षक होण्यापासून तुम्हाला कोणीही अडचण येणार नाही आणि कोणीही तुम्हाला अडवणार नाही. फक्त स्वतः बिलीव्ह पाहिजे, हे लक्षात ठेवा. आणि 50 दिवस तुम्ही स्टिक राहायला पाहिजे, चिटकून राहिले पाहिजे आपल्याला. तुम्हाला काही अडचण नाही. रेफरन्स सोर्स काय वाचायचं, कुठून वाचायचं, या सगळ्या गोष्टी तुम्हाला एक्सप्लेन करून दिल्या जातील. आणि बारकाईने बघा शेवटपर्यंत व्हिडिओला, म्हणजे तुम्हाला त्या डेली टार्गेटमध्ये कुठेही तुम्हाला अडचण येणार नाही. बघा, चालू करूया. आता याच्यामध्ये सगळ्यात महत्वाचं काही आपण स्टार्ट कधी करतोय सर? स्टार्ट करतोय लक्षात घ्या 24 मार्च पासून तुम्हाला डिटेल्स मध्ये स्ट्रॅटेजी मिळून जाईल. डिटेल्स मध्ये तुम्हाला टार्गेट मिळून जाईल. ते टार्गेट फक्त अचीव्ह करायचं आहे. आता फक्त याच्यामध्ये एक गोष्ट लक्षात घ्या, या डेली टार्गेट मध्ये 50 दिवस चालणार आहे हे टार्गेट. याच्यामध्ये एक गोष्ट सगळ्यात महत्त्वाची लक्षात ठेवायची ती कोणती, की तुम्हाला एखाद्या टाइम बाउंड मध्ये ठेवायचं नाही. उदाहरणार्थ मी 9 ते 10 हे वाचतो, 11 ते 12 हे वाचतो, असं नाही करायचं. डेली टार्गेट हे संध्याकाळी तुम्हाला मिळून जाईल. संध्याकाळी मिळाल्यानंतर तुम्हाला प्लॅन करायचा आहे की कसं वाचायचं आहे, कुठून वाचायचं आहे आणि कोणत्या प्लॅनिंगने वाचायचं. आता उदाहरणार्थ मी तुम्हाला सांगतो की आपल्या टाइम बाउंड मध्ये केलं 8 ते 10 काहीतरी काम निघलं, अभ्यास होत नाहीये आणि त्याचा ताण निर्माण होतो. त्याच्यामुळे मी म्हणतो फक्त टार्गेट कंप्लीट करायचा प्रयत्न करा. डेली टार्गेट मग तुम्ही 2 तासात करा, 4 तासात करा, 5 तासात करा, हे तुमच्यावर डिपेंड आहे. आता मी तुम्हाला तासामध्ये सांगणार नाही, तुमच्या कॅपॅसिटी डिपेंड आहे तास कसं असतं ते. मी म्हणतो समजा 2 तासात होत आहे, पण तुमच्या 3 तास लागत असेल तर असं नाही होणार. त्यामुळे तुम्हाला ताण निर्माण करणार नाही. त्याला टाइम बाउंड मध्ये नका टाकू. डेली टार्गेट हे फक्त कंप्लीट करायचं आहे. संध्याकाळी झोपण्याच्या पूर्वी अर्धा तास मोबाईल साईडला ठेवायचं, स्वतःला विचारायचं हे डेली टार्गेट मी कंप्लीट केले का. ज्या गोष्टी राहिले ते पुढच्या दिवशी आपण करू शकतो. मिनिमम आपल्याला 50 दिवस आहेत असं आपण प्लॅनिंगने चालतोय. लक्षात घ्या, 50 दिवसाचा प्लॅन कसा करायचा आहे, कुठून वाचायचं आहे, कसं वाचायचं, सगळं एक्सप्लेन करून सांगतोय. बारकाईने बघा, 50 दिवस फक्त युटिलाइज केल्यानंतर कुठला स्ट्रेस राहणार नाही, कुठला ताण राहणार नाही. रिलॅक्स मध्ये अभ्यास करायचा, लक्षात घ्या, तेव्हा ते अचिव्हेबल आहे. चला स्टार्ट करूया. स्टार्ट तर कधी करूया आपण? 24 मार्चला. पण एक्सप्लेन करून घेऊया की टार्गेट कसं आहे. बघा, डेली टार्गेट तुम्हाला हे कुठे मिळून जाईल? एक तर तुम्हाला टेलिग्रामला मिळून जाईल किंवा तुमच्या ऍपवर मिळून जाईल. आपला ऍप आहे, या ऍपवर बघा डाउनलोड करून घ्या. प्ले स्टोरला ऍप आहे आणि ऍपल स्टोरला ते आहे, तिथून तुम्ही डाउनलोड करून घ्या. या ऍपमध्ये तुम्हाला डेली टार्गेट मिळून जाईल. डेली टार्गेटचे पीडीएफ मिळून जाईल. ते पीडीएफ तिथून डाउनलोड करू शकता, पाहू शकता की सरने काय सांगितलंय. याच्यामध्ये काय असेल, डे वाईज दिलेलं असेल. लक्षात घ्या, त्यात विथ रेफरन्स सोर्स दिले असतील. तुम्हाला अभ्यास कुठून करायचा हे मी सांगितलेलं असेल आणि ते सगळं काही एक्सप्लेन करून दिलेलं असेल की जेणेकरून तुम्हाला कळेल तिथे काय वाचायचंय, कुठून प्रॅक्टिस करायची, क्वेश्चन, जे सगळं काही तुम्हाला तिथं सांगितलेलं आहे. फक्त आजचा व्हिडिओ बघितला तर ते चांगले लवकर पीडीएफ तुम्हाला समजून येईल. कारण तुम्ही डायरेक्ट पीडीएफ वर मूव्ह झाला तर तुम्हाला काय समजणार नाही, काय सांगितलंय सरनी काय नाही. त्यामुळे शेवटपर्यंत या व्हिडिओला समजून घ्या. काय सांगतोय सर रिव्हिजनला, काय सांगतोय सर वाचायला, कसं प्लॅन करायचं, ह्या पद्धतीने प्लॅन केलं तर तुम्हाला कुठेच गोंधळ होणार नाही. 50 दिवसामध्ये सुद्धा तुम्ही चांगल्या पद्धतीने अभ्यास करू शकता, हे लक्षात घ्या. एवढी गॅरंटी आहे. फक्त शेवटपर्यंत बनून राहा. बघा, ह्या आपल्या हे जे अकॅडमीचं जे काही स्टोरला समजा ऍप मिळते किंवा प्ले स्टोरला तुम्हाला ऍप मिळते, हे डाउनलोड केल्यानंतर तुम्हाला ते टार्गेट मिळून जाईल. किंवा हे आपण टेलिग्रामला सांगतोय. टेलिग्रामची लिंक कुठे आहे? डिस्क्रिप्शन मध्ये की महाराष्ट्र टीचर असं जर टाकलं तर तुम्हाला टेलिग्रामची लिंक मिळून जाईल किंवा डिस्क्रिप्शन मध्ये बघा तुम्हाला लिंक मिळून जाईल, तिथून जॉईन करू शकता टेलिग्राम. बघा पुढे आता याच्यामध्ये सगळ्यात महत्वाचं काय माहिती का, की डेली टार्गेट आपण चालू करतोय 24 मार्चला. पण करायचंय काय, कुठून करायचंय, ह्या सगळ्या गोष्टी एक्सप्लेन करण्यासाठी काही गोष्टी तुम्हाला महत्वाच्या आहेत. आता या अभ्यासक्रमाचे विषय, आता अभ्यासक्रम कुठं कमी जास्त होणार आहे हे सांगणार नाही अजून बी. लक्षात घ्या की अजून एक्सप्लेन करायला आपल्याला वेळ बी नाही आणि ते आपण आधीच ठरवू शकत नाही. पण एवढं लक्षात घ्या की यांना दुर्लक्ष करून आपल्याला अभ्यासक्रम बनवता येणार नाही आणि महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेला सुद्धा अभ्यासक्रम बनवता येणार नाही. यांचा तिथं समावेशच असणार. आता कोणाचा कमी कोणाचा जास्त हे त्याच्यावर कळेल. तर सिलेबस चेंजेस करण्याची जर भूमिका बघितली तर महाराष्ट्र राज्य परिषद 2007 पासून आहे. पहिले 2007च्या भरतीला तसंच केलं. 300 मार्काचा सिलेबस होता. 2010ला 200 मार्काचा सिलेबस होता. नंतर 2017ला बघितलं तुम्ही अभिज्ञतेचा सिलेबस होता. 2022ला दाखवलं सिलेबस अभिज्ञतेचा 2017 प्रमाणे, पण वेगळ्याच पद्धतीने त्याचं प्लॅन केलं, वेगळ्याच पद्धतीने आलं. आता त्यांना हे फक्त अवॉइड करताना ह्या गोष्टी आपण सांगू शकतो. याच्यामध्ये सगळ्यात महत्वाचे संख्यात्मक विषय कोणते आहेत हे खूप महत्वाचे आहेत. खरं तर जे कॉम्पिटिशन होतं हे इथं चालू होतं. लक्षात घ्या की इथं कॅल्क्युलेशन करणं, स्पीड असणं, अॅक्युरेसी असणं, या गोष्टी खूप महत्वाच्या आहेत क्वांटिटेटिव्ह ऍप्टिट्यूड आणि वर्बल रिझनिंग मध्ये. कारण इथं क्वेश्चन वाचायला वेळ लागतो. लक्षात घ्या, क्वांटिटेटिव्ह ऍप्टिट्यूड मध्ये तोच प्रकार होतो, क्वेश्चन समजत नाही आणि हे अॅक्युरेसी आणि स्पीड पकडणं हे सगळ्यात महत्वाचं की अभिज्ञता या परीक्षेचं वैशिष्ट्य आहे.
तुम्ही पाहिलं असेल की त्याचं दिलेलं आहे, लक्षात घ्या, स्पीड अँड अॅक्युरेसी तपासायचं त्यांना. स्पीड अँड अॅक्युरेसी तपासण्यासाठी ही गोष्ट खूप महत्वाची आहे. तुमचे रिडिंग स्पीड कळलं पाहिजे, तुम्हाला क्वेश्चन समजला पाहिजे, तो अप्लाय करता आला पाहिजे, हे सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे. आता याला आपण व्यवस्थित पद्धतीने समजून घेऊन आहे. लक्षात घ्या, ह्या न्यूमेरिकल ज्या गोष्टी आहेत, हे न्यूमेरिकल गोष्टी खूप महत्वाच्या आहेत, कारण इथं फसला जातो विद्यार्थी. लक्षात खरा जो ट्रॅप तर इथं आहे, लक्षात घ्या, इथं ट्रॅप नाहीये, इथं ट्रॅप नाहीये, हे सहज कळतं. आता नॉन ओव्हन रिझनिंग मध्ये आकृतीवरचे क्वेश्चन असतात, ते सरळ कळतात विद्यार्थ्याला, काही प्रॉब्लेम नाहीये. आणि आपल्याला माहित असतं की आपण कुठेही दैनंदिन जीवनामध्ये कुठल्या दोन वस्तूची तुलना करत असतो, बरोबर की नाही, कुठल्या दोन वस्तूची तुलना करायला बघत असतो. सेम त्याच पद्धतीने याच्यामध्ये आकृतीची तुलना असते, त्यामध्ये ते समजतं, त्यामुळे काही अडचण येत नाही. मराठी इंग्रजी तर आपण जनरली करत आलेलो आहे. लक्षात घ्या, जेव्हापासून आपल्या ग्रामर चालू केलं, अकॅडमिक केलं, तेव्हापासून वाचलं, कुठे ना कुठे संबंध आलेला असतो, त्याचा प्रश्न नाही. जनरल नॉलेज ऑलरेडी क्रमिक बुकवर असतं. क्रमिक बुकचं रिडिंग स्ट्रॅटेजी मी सांगितलेली, लक्षात घ्या. आपल्याच महाराष्ट्र टीचर अकॅडमी या युट्यूब चॅनलला तुम्ही जाऊन बघू शकता की स्ट्रॅटेजी काय डिटेल्स मध्ये. आणि हे तर तुम्हाला माहिती आहे, कल आवड, समायोजन आणि व्यक्तिमत्व, हे ऑलरेडी बालमानसशास्त्र, अध्यापनशास्त्र मध्ये शिकवतात लोक, त्याच्यावर मी बोलणार नाहीये की ऑलरेडी ते येतच नाहीये. लक्षात घ्या, कल आवड, समायोजन आणि व्यक्तिमत्व, हे जे ऍप्लिकेशन लेवलचे क्वेश्चन येतात, मी वारंवार सांगितलंय, पण काही जण पटत नाही, त्यांना दिसून येईल 2022 ला. चला ठीक आहे, आता 2022 ला दिसलंय त्यांना, पण 2017 ला दिसलंय, पण त्यांनी ते ऐकलेलं नाहीये, अजून ऐकत नाहीत. लक्षात घ्या, करतायत 2025च्या तयारीसाठी तेच करतायत लोक, करायची गरज नाहीये. लक्षात घ्या, त्यांना बालमानसशास्त्र, अध्यापनशास्त्राचं तुमच्या डायरेक्ट क्वेश्चन हे ज्ञानावर येत नाहीत, उपयोजनात्मकवर येतात, हे त्यांच्या लक्षातच आलेलं नाही अजून गोष्ट, आणि विद्यार्थी विश्वास ठेवतात, ही सगळ्यात मोठी गोष्ट आहे. ही संख्यात्मक, ही असंख्यात्मक म्हणू शकतो, याच्यात जास्त कॅल्क्युलेशनचा भाग नाहीये, सगळा कॅल्क्युलेशनचा भाग आहे. आता सगळ्यात मोठं पकडतो मी, स्पीड अँड अॅक्युरेसी कसं मेंटेन करायची हे पुढे सांगणार आहे मी तुम्हाला, आणि ह्याचा अभ्यास कसा करायचा. आता बघा, सुरुवात तर आपल्याला कसं करायची, हे तर ऑलरेडी ढोबळवाल माझे अभ्यासक्रम आहेत, हे विषय आहेत. आता प्रश्न हा तुमच्या माइंडमध्ये, सर आयबीपीएस घेणार, टीसीएस घेणार, एमकेसीएल घेणार, एमपीएससी घेणार, अरे कोणीही घेऊ, सिलेक्शन महत्वाचं आहे. कोणतरी लिहिलंय आपल्या केएनई एक्झाम घेतल्यानंतर आपलं सिलेक्शन वाढत, शो होणार नाही, त्याच्यात आपल्याला उत्सुकता लागली, कोण घेणार, रिसर्च करायला लागले, अरे कोणी घेऊ, अभ्यासाला तयार राहा ना, अभ्यासाला तयार राहा. अभ्यासाला तयार राहिलं तर सगळ्याच गोष्टी सोप्या होऊन जातील. कोणी एक्झाम घेतले तर काय ग्रामर चेंज होणार आहे का? हे बेरीज वजाबाकी गुणाकारचे भागाकारचे नियम बदलणार का? नाही बदलणार. आणि कशाला रिसर्च करताय? तुमच्या मनाला जरा थांबवा म्हणा, तुझंच ऐकून आतापर्यंत मी इथंच आहे. जे मन सांगताय ना की अरे नाही नाही हे नाही येणार, ते नाही येणार, अरे त्याला थांबव, येणार आहे, ते येणार आहे. सिलेबस मध्ये आहे ना, मराठी इंग्रजीमध्ये आहे ना, ते येणारच आहे असं मन स्वतःला, आणि कर सगळी तयारी. उगाच कुठेतरी फाटाफोडून कुठे तयारीला हे नको रोज करूस. अरे लक्षात, स्वतःला बजावून सांग तू, अरे लक्षामध्ये की थांब जरा, तुझंच ऐकत आलोय म्हणून अजून नोकरीला नाहीये. त्या माइंडला जर थांबवा आणि स्वतःला नीट शांत डोक्याने थोडस वेळ द्या. मोबाईल बाजूला ठेवा, थोडा वेळ द्या स्वतःला, बोला स्वतःशी जरा, कुठं तयारीला कमी पडतोय मी, कुठं चुकतंय, का तयारी होत नाही, काय गरज आहे, कुठली कारण आहेत, हे सगळं समजलं पाहिजे आपल्याला. हे महत्वाचं आहे, लक्षात घ्या. आता मी सांगण्याचा भाग हा आहे, लक्षात घ्या की हे असंख्यात्मकला काय केलं पाहिजे, असंख्यात्मकला काय केलं पाहिजे, डिटेल्स मध्ये समजून घेऊ. बघा, याच्यामध्ये सगळ्यात महत्वाचं जे होतं ना, हे संख्यात्मकला जी काय आहे ना, याच्यामध्ये तुला घटक कळले पाहिजेत मित्रा. आणि लक्षात घ्या, हे घटक कुठून समजून येतील. आता तुला मी सांगितलं, टेलिग्रामला जी काही लिंक आहे आपल्या डिस्क्रिप्शन, तुला घटक मिळून जातील, किंवा आपल्या ऍप्लिकेशनवर जाते तर तुला घटक मिळून जातील. घटक चेंज होत नाहीत, कोणी एक्झाम घेऊ, अजिबात चेंज होत नाही, अजिबात चेंज होत नाही, लक्षात घ्या. आणि बऱ्याच जणांचा एक प्रश्न आहे की सर आयबीपीएस पॅटर्न नाही तुम्ही म्हणता. हा, मी म्हणतोय आयबीपीएस पॅटर्न नाही, पण कोणता आयबीपीएस पॅटर्न नाही? अरे आयबीपीएसचे पॅटर्न आहेत. आयबीपीएसचा पॅटर्न हा 2022 ला जो त्यांनी वापरला की अरे एकाच सिटिंग अरेंजमेंटचे एकाच विद्यार्थ्याला खूप क्वेश्चन, एकाला समजा ऍड्रेसेसचेच क्वेश्चन, असं नाही होणार. हे बॅलन्स होईल, थोडं बॅलन्स होईल. आता ऑनलाईन एक्झामला सगळं काय बॅलन्स होत नसतं, पण थोडं बॅलन्स होईल. लक्षात घ्या की ऑलरेडी सगळ्या विषयाला सगळ्यांना सारखे मार्क येण्याचे संदेश आहे. म्हणजे उदाहरणार्थ समजा एखाद्या विद्यार्थ्याला समजा 4 क्वेश्चन मिळाले, एखाद्याला 3 मिळू शकतात सिटिंग अरेंजमेंटचे, असं होऊ शकतं. थोडा बॅलन्स होईल, लक्षात घ्या. आणि विषयाला बी बॅलन्स होईल. एखाद्याला समजा रिझनिंगच आलाय, एखाद्याला फक्त मराठीच खूप आलाय, इंग्रजी आलंय, असं गोष्टी होणार नाहीत. आता बऱ्याच जण वाटतं मराठी इंग्रजी आलंच नाही, मराठी इंग्रजी सुद्धा आलं, लक्षात घ्या 2022 ला. पण काही विद्यार्थ्याला आलं, काही विद्यार्थ्याला आलंच नाही, काही विद्यार्थ्याला 2-3 क्वेश्चन दिसून आले, असा प्रकार दिसून आलेला आहे. लक्षात घ्या, ते मी म्हणतोय की बॅलन्स मध्ये राहील. 2022 पॅटर्न नाही म्हणजे याचा अर्थ मी असं म्हणत नाही की आयबीपीएस एक्झाम घेणार नाही. तुम्ही मागचे व्हिडिओ बघा, मी काय म्हणतोय ते डिटेल्स मध्ये बघत नाही तुम्ही व्हिडिओ, आणि त्याला पळवता आणि पुढे जाऊन बघता, डिटेल्स मध्ये बघितलं त्या गोष्टी कळणार. आयबीपीएस पॅटर्न 2022 चा येणार नाही. आयबीपीएस घेऊ शकतं, मे बी घेऊ शकतं, टीसीएस घेऊ शकतं, एमकेसीएल घेऊ शकतं, महाराष्ट्र राज्य परिषद स्वतः सुद्धा घेऊ शकते.
तो भाग नाहीये, लक्षात घ्या. पण हे आयबीपीएसचं संशोधन चाललंय सगळ्याला. चला, हा पार्ट नाहीये तो बोलण्याचा. चला पुढे बघा, मला काय सांगायचं आहे की हे क्वांटिट्यूड ऍप्टिट्यूड आहे आणि वर्बल रिझनिंग आहे, याच्यामध्ये थोडं कॅल्क्युलेशन असते. हे स्पीड अँड अॅक्युरसी पोहोचो आपल्याला मिळवावंच लागते, लक्षात घ्या. स्पीड अँड अॅक्युरसी शिवाय, लक्षात घ्या, स्पीड आणि अॅक्युरेसी शिवाय हे पॉसिबलच नाहीये. आता या गोष्टी कशा मेंटेन करायच्या, कशा मिळवायच्या, सगळं काही पुढे डिटेल्स मध्ये सांगतोय. फक्त मला जे समजून सांगायचं की तुम्हाला जे विषय कळाले त्याचं कॅटेगरेशन कसं करायचं. आता कॅटेगरेशन का करायचं आहे ह्याचंही तुम्हाला मी शब्दात थोडक्यामध्ये शब्दात सांगतो, लक्षात घ्या. पहिले तर एक लक्षात घ्या, कॅटेगरेशन करायचं काय. बघा असं होतं की ना, एक्झाम मध्ये तुम्ही जाता, नीट कल्पना करा, ही कल्पना केल्याशिवाय तुम्हाला ह्याचं उत्तर कळणार नाही आणि किती महत्वाचं आहे समजणार नाही. लक्षात घ्या, परीक्षेमध्ये जातो आपण, परीक्षेमध्ये गेले की आपल्याला प्रश्न बघितला कळतो हा कुठल्या विषयाचा आहे, निश्चित कळतो. आणि प्रश्न बघितला की कळतो हा निश्चित कुठल्या विषयाचा आहे, प्रश्न बघितला की कळतो तो घटक कोणता आहे हे सुद्धा समजतो. आणि घटक कुणाला समजतो, जो वाचलाय त्याला. ज्याने वाचलंच नाही त्याला काय कळणार आहे कोणत्या घटकावरचा प्रश्न आहे. पण हा ज्यांनी वाचलंय त्याला घटक कळतो. घटक घेतला की त्याला कळतो उपघटक कोणता आहे. उपघटक कळलं की तो काय करतो, क्वेश्चन सोडायचा प्रयत्न करतो. स्वतःला विचारतच नाहीये की अरे हा जो उपघटक आहे तुला इझी आहे का, मीडियम आहे का, कसं हार्ड आहे हे बघतच नाही, आणि तो डायरेक्ट करतो सोडायला चालू करतो. सोडायला चालू केल्यानंतर थोडा वेळ जातो. असं 3-4 क्वेश्चन ला होत आणि मग त्याला कळतं की अरे मी बराचसा वेळ इतर प्रश्नांना घालवलेला आहे आणि ते ज्या प्रश्नांना वेळ घालवले त्याची उत्तरं खरंच बरोबर येतील का नाही याची गॅरंटी नाही, पण पुढच्या प्रश्नांना वेळ मिळणार नाही हे त्याला समजतं आणि घाई गडबड होते आणि शेवटच्या 200 प्रश्नापर्यंत विद्यार्थी पोहोचत नाही. हे रिअल फॅक्ट आहे. मग सर याचं उत्तर काय, याचं उत्तर इथूनच आहे, अभ्यासाच्या तयारीलाच उत्तर आहे, लक्षात घ्या. स्टार्ट तर तिथूनच झाली पाहिजे, लक्षात घ्या. तर सगळ्यात महत्वाचं कुठलं आहे माहिती का, की सिलेबसचं कॅटेगरेशन म्हणजे करायचं काय. आता मला मी तुम्हाला समजून सांगतो, डिटेल्स मध्ये समजावून सांगतो. बघा, समजा एखादा विषय घेतला, उदाहरणार्थ मी समजा घेतला की समजा गणित घेतला, कॉन्टिट्यूड ऍप्टिट्यूड घेतला आणि याच्यामध्ये मी गणित मध्ये पाहतोय. आता गणित मध्ये नीट समजून घ्या, एकाच विषयावर मी समजावून सांगणार आहे, जास्त वेळ घेणार नाही मी तुमचा. आणि लक्षात घ्या की डिटेल्स मध्ये समजावून सांगायचं, त्यामुळे एका विषयावर चांगल्या प्रकारे समजेल. गणितमध्ये भरपूर चॅप्टर्स आहेत. आता जे सिलेबस तुमच्या समोर आहे, पण आता मला माहिती की समजा उदाहरणार्थ मी कुठली तरी एक्झाम दिलेली असते, असा कुठलाच विद्यार्थी नसणार, लक्षात घ्या. तुरळक विद्यार्थी असतील की त्यांनी कुठलीच एक्झाम दिली नाही, डायरेक्ट आता तो टेट देतोय. बऱ्याचशा विद्यार्थ्यांनी पोलीस भरती केली, तलाठी भरती केली, ग्रामसेवक केली, कंबाईन दिली असेल, राज्यसेवा दिली असेल, त्या गोष्टी सगळ्या काय आहेत. कुठल्या बाकीच्या कुठल्या एलिपिकच्या कुठल्याही एक्झाम दिले असतील, त्याला कळतं कुठलं हार्ड आहे कुठली इझी आहे. मग ठरवायचं कसं सर, ठरवायचं कसं. सगळ्यात महत्वाचं की तुम्हाला जे चॅप्टर समजले ते चॅप्टरची नावं लिहून टाका. उदाहरणार्थ मी समजा मी म्हटलं व्यावहारिक अंकगणित मधलं मी जर म्हटलं समजा सर मला चक्रवाढ व्याज हार्ड जातं, लिहून काढ मित्रा, लिहून काढ, असं लिहून काढतो. चक्रवाढ व्याज हार्ड जातं, लिहून काढ. मिडियम काय जातं तुला सोपं, त्याच्यातलं समजा सरळ व्याज जातं, लिहून काढ. संख्येचे प्रकार सोपे जात असतील ते लिहून काढ. तुला वाटतं सरासरी सर मला काही क्वेश्चन जमतात काही क्वेश्चन नाही जमत, लिहून काढ. आता एक हे मुद्दा आहे, लक्षात घ्या की हे जे चॅप्टर्स लिहिलेले ते चॅप्टर तुमचे असे येतील, चॅप्टर्स संख्या येऊन जाईल, किती किती कुठे येतील ह्याचा भाग नाहीये, सांगण्याचा भाग आहे सर मग हार्ड कसं समजायचं. लक्षात घ्या, चक्रवाढ व्याज मध्ये आतापर्यंत जेवढे काही क्वेश्चन्स आले ते क्वेश्चन्स कोणी घेतलेले असायचे एक्झाम, आयबीपीएसनी घेतलेले एक्झाम असू द्या, टीसीएसनी घेतलेले असू द्या आणि एमकेएसएलनी घेतलेले असू द्या किंवा एमपीएससीचा विचार करा, काही प्रॉब्लेम नाही, काही प्रॉब्लेम नाही. ह्यांनी चक्रवाढ व्याजला आतापर्यंत कोणत्या कन्सेप्टवर क्वेश्चन विचारले, मेन कन्सेप्ट कुठली, चक्रवाढ व्याज. त्याच्यामध्ये मी लक्षात घ्या मायक्रो कॉन्सेप्ट आहेत, उपघटक आहेत, मला काही हरकत नाही, आणि तो मायक्रो कॉन्सेप्ट पकडता आले पाहिजे. चक्रवाढ व्याज जर मला हार्ड जात आहे, चक्रवाढ व्याज जर मला हार्ड जात आहे तर मला त्या सगळ्या कन्सेप्ट माहित असणं गरजेचं आहे, त्याच्यावर काम करणं गरजेचं आहे. सर का, एक्झाम मध्ये जर चक्रवाढ व्याजावर क्वेश्चन आला मित्र, तुला कळलंच नाहीये, तो तुला हार्ड चॅप्टर आहे, तो सोडवत बसला, वेळ गेला, उत्तर येण्याची गॅरंटी नाहीये कारण तो पहिलाच हार्ड आहे. फक्त क्वेश्चन मग ठरवतो तू, जेव्हा तुला वेळ जातो ना एक्झाम मध्ये तेव्हा मित्र तू ठरवतोस काय, अरे हा क्वेश्चन हार्ड आहे, हा क्वेश्चन इझी आहे, हा 50-50 आहे म्हणजे मीडियम आहे, 2 पर्याय बरोबर तर 2 चुकीचे. अभ्यास करताना ठरला पाहिजे हे, तेव्हा तुला कळेल हा जो घटक आहे हाच तुला एक्झाम मध्ये मागे ठेवणार आहे, हा घटक आहे एक्झाम मध्ये हाच मागे ठेवणार आहे. पण तुला ते कधी कधी येतं एक्झाम दिल्यावर, वेळ गेली मग वाटतं चक्रवाढ व्याज मी करायला पाहिजे होतं, काय उपयोग आहे.
अभ्यासाची पहिली पायरी सिलेबस कॅटेगरेशन केल्याशिवाय नाही. 2 दिवस जाऊ दे, काही प्रॉब्लेम नाही, माझी काहीच तक्रार नाहीये तुझ्या बाबतीत. 2 दिवस जरी तू सिलेबस कॅटेगरेशन करायला घेतलं, माझी काहीच तक्रार नाही, पण सगळं सिलेबस कॅटेगरेशन प्रत्येक विषयावर असलं पाहिजे. मग सर ह्याच्यातले कन्सेप्ट कुठून शोधून काढ, याच्यातल्या कन्सेप्ट कुठलं, तू ज्या क्लासला शिकलेला आहेस, ज्या क्लासला आहेस, त्याच्यातल्या जे काही क्वेश्चन्स आहेत त्याच्यातून कन्सेप्ट कुठं लिहून काढ. बघ काय कुठल्या कन्सेप्ट येत नाही. 10 कन्सेप्ट शिकवल्या, ठीक आहे. आता विद्यार्थी किती शिकवते ते क्लासेसवर डिपेंड आहे. ऑलरेडी मी तर सांगितलं तर माझ्याकडे ते कन्सेप्टचं ऑलरेडी सगळ्या कन्सेप्टचं मी डिटेल्समध्ये सांगितलेलं असतं. लक्षात घे, बॅच नंबर 5 आहे, याच्यामध्ये तुला मिळून जाईल. पण ऑलरेडी तू परत म्हणशील की अरे मी एक कुठली तरी बॅच लावलेली आहे, नको घेऊ, परचेस नको करू. मी म्हणत नाही तुला परचेस कर, हे तू लावलेली असेल कुठेतरी क्लासला, काही हरकत नाही. तू शोधून काढते कन्सेप्ट, त्याच्यावर काम कर. त्याच्यातले तुला माहिती की समजा 20 कन्सेप्ट आहे, त्यातल्या समजा 10 येत असतील, 5 आहे ना, त्या 5 कन्सेप्टवर काम कर. अप्लाय कराय बघ क्वेश्चनला, तेव्हा ते जमणार आहे, मग चांगली तयारी होणार आहे. मग हार्ड पासून का करायचं? अरे तोच घटक आहे, तो तुला स्पर्धेतून बाहेर फेकणार आहे. हे प्रत्येक विषयाच्या बाबतीत घडणार आहे, प्रत्येक विषयाच्या बाबतीमध्ये. मग तो घटक जर केला तर तुझं सिलेक्शन आहे, नाही घटक केलं तर तुझं बाहेर आहे. हे समजून घे. तू कधी ठरवतो? मग असेच सांगितलं मी, एक्झाम मध्ये क्वेश्चन सोडवताना नाही सुटला, वेळ गेल्यावर ठरवतो हा क्वेश्चन हार्ड आहे. अरे तुला स्वतःवर कळलं पाहिजे की हा, आता बघ उदाहरणार्थ समजावून सांगतो मी, परत बॅक येतो समजावून सांगतो. बघ, चक्रवाढ अवघड आहे हे समजलं. पहिल्यांदा काय होणार आहे, क्वेश्चन समोर येणार, समोर कळणार तिथे इंटरेस्ट वरचा क्वेश्चन आहे, बरोबर. इंटरेस्ट वर तुझ्या डोक्यातलं कसं येणार, सरळ व्याज का चक्रवाढ व्याज? सरळ व्याज असलं तू क्वेश्चन सोडणार, त्यामध्ये शंका नाही, तुला सोपं आहे ते सोडणार तू. चक्रवाढ व्याज असेल तर तू काय करायला पाहिजे, थांबायला पाहिजे ना. पण थांबून तुला मार्क जाणार आहे, मग मार्क जाणार आहे, सोडवला तरी वेळ जाणार आहे, पुढच्या प्रश्नाला वेळ मिळणार नाही, नाही सोडवला तर मार्क जाणार आहे. मग कळून बी उपयोग नाही, फक्त समजून बी उपयोग नाही. मग जी पहिली स्टेप आहे, तुला जर समजा समजलं चक्रवाढ व्याज हार्ड आहे, तू काम करायला पाहिजे. 5 नंबर बॅच जी आता मी दाखवली त्याच्यामध्ये सगळ्या कन्सेप्ट कव्हर केलेले आहेत. टीसीएस ने घेऊ, एमकेसीएल ने घेऊ, कोणी एक्झाम घेऊ, डझंट मॅटर, नाही कोणी घेऊ, सिलेक्शन महत्वाचं आहे. अरे तो भागच नाहीये, कोण एक्झाम देतो हा भागच नाहीये, सिलेक्शन महत्वाचं आहे. 2025 ची संधी घालवायची नाहीये, अलग लक्षामध्ये. आई वडिलांनी ज्या सध्यासाठी आपल्याला डीएड बीएड करायला लावले ना, ते आता वेळ आहे स्वतः तू प्रूव्ह करायची, प्रूव्ह कराय आपल्या. लक्षात घ्या, तुला दाखवायचं आहे की तुम्ही जो विश्वास दाखवला डीएड बीएड करण्यासाठी माझ्यावर, जो खर्च केला, तीच ही वेळ आहे, परत वेळ नाहीये. नवीन संच मंडळाचे निकष माहिती आहे, त्याच्यामध्ये जाणार नाही मी, अलग लक्षामध्ये. मग स्वतःला अगोदर घटक कुठले हार्ड आहे त्याच्यावर काम करायला चालू कर, त्याच्यावर काम कर, जाऊ दे वेळ, काही प्रॉब्लेम नाही, जाऊ दे वेळ, याच्या वेळ गेला तर काही हरकत नाही. पण किती वेळ द्यावा ह्याला बी बंधन आहे, बरोबर आहे की नाही. आपल्याकडे दिवस 50 आहे, आणि कुठून वाचावं हे बी बंधन आहे. चांगला डाटा घेणं गरजेचं आहे. उद्या कारण तू जाणार युट्यूबला, टाकणार तिथं कंपाऊंड इंटरेस्ट, 1000 वेळ मिळणार, लाखो व्हिडिओ मिळतो. कुठं बघणार व्हिडिओ तो, कोणत्या व्हिडिओ तो नॉलेज घेणार? 2 मिनिटं बघणार नाही ह्याच्यात काय, 3 मिनिटं बघणार नाही ह्याच्यात काय, नको तसं करू. त्याच्यापेक्षा तू ज्या क्लासला आहे त्या क्लासला लेक्चर बघ, स्पीड मध्ये बघ, समजून घे काय सांगतात ते. टाईप वाईज असेल तर टाईप वाईज नको विचार करू, कन्सेप्ट वाईज विचार कर, काय वेगळे त्यात बघ. डीएड बीएड केलेले तुम्हाला स्वतः आला पाहिजे त्या गोष्टी. नाही समजत तर आपली बॅच जॉईन कर, त्याच्यामध्ये तू स्पीडनी बघू शकतोय, लिमिटेड व्हिडिओज आहेत आणि कव्हर होण्यासारखे, त्याच्यातून कर, काही प्रॉब्लेम नाहीये, काही अडचण नाहीये. पण पहिली इन्व्हेस्टमेंट असू शकते, झालं एक्स्ट्रा इन्व्हेस्टमेंट होईल. त्याच्यामुळे 50% फी कमी केली मी त्या बॅचची. तुम्ही बघितलं असाल की जी 4999 ची बॅच ती आली 2499. त्याचा मॅथ रिजनिंग चांगल्या प्रकारे कव्हर होईल, चांगल्या प्रकारे सगळ्या कन्सेप्ट कव्हर केलेले आहेत, एकही कन्सेप्ट सोडलेला नाही. तुम्हाला सुद्धा वाटेल की सर इतकं बारकाईने कसं काय सांगताय, ठीक आहे, तो भाग नाहीये इथं. परत मला सर ते सांगण्यासाठी तुम्ही आले का, तो भाग नाहीये. मला सांगायचं आहे की सिलेबस कॅटेगरेशन आहे, हे सिलेबस कॅटेगरेशन केल्यानंतर जाणीव होते आपल्याला काय करायचं, की याच्यावर फोकस केलं पाहिजे. हार्ड जे घटक येणार आहेत हे स्पर्धेतून बाहेर फेकणार आहेत, समजतं, प्रत्येक विषयावर समजतं. मी गणितून तुला थोडक्यामध्ये सांगितलं तुम्हाला, आणि याच्यामधून सगळ्या गोष्टी तुम्हाला कळतात, मीडियम कुठले, इझी कुठले आहे, आता भाग कोणता आहे. थोडक्यात मी म्हटलं की सर ह्याच्यातलं मला जर समजलं सर, तर मी आता पुढे काय करू, ते लेक्चर बघ, ज्या क्लासला तू आहे ते लेक्चर बघ, समजून घे त्यांनी काय सांगितलं ते. त्या कन्सेप्ट किती, आता मला माहित नाही की आपल्याकडे 40-50 कन्सेप्ट कव्हर केले जातात प्रत्येक चॅप्टर्सला. आता तिकडचे कन्सेप्ट किती करतात, टाईप वाईज शिकवतात का, असंच ऐकून मिळतं.
त्यानुसार तू ते कर. त्याच्यात कन्सेप्ट कोणता आहे तो शोध. टाईप जर शिकवलं असेल तर काही प्रॉब्लेम नाहीये. त्याचे कन्सेप्ट शोधून काढ आणि ते कन्सेप्टवर तू अभ्यास कर. आता ते कसा अभ्यास करायचा मी पुढे डिटेल सांगणार आहे. सोडवणे म्हणजे भराभरा क्वेश्चन सोडवणे म्हणजे अभ्यास नसतो. पहिली गोष्ट कॅटेगरीशन हे फक्त कर. बाकी मी सगळ्या डिटेल्स तुला डिटेल्स शेवटपर्यंत सांगतो. आता कॅटेगरीशन कर. सिलेबसचं कॅटेगरीशन केलंस पुढे बघ. आता बघ ह्याच्यामध्ये तुला स्टेप्स फॉलो करायचे. हे स्टडी स्टेप्स आहेत हे फॉलो करायचे. स्ट्रॅटर्जी आहे लक्षात घे फॉलो करायचे. काय करायचं तुला पहिल्यांदा. आता बघ तुला कॅटेगरीशन केलं. अवघड कोणतं कळलं. सोपं कुठलं कळलं. मिडियम कुठलं कळलं. तुला काय करायचं लेक्चर बघायचं. आता कुठल्याही क्लासचं लेक्चर तू जे क्लास तू घेतलेला आहे त्या क्लासचं लेक्चर बघ. लेक्चर बघ समजून घे काय सांगतात ते. त्यानंतर रीड कर. काय रीड करायचंय तू. जे तू मायक्रो नोट्स काढशील ना शिकवताना पॅसिव्ह मोड मध्ये बसूच नकोस. हा स्पीड अँड अॅक्युरेसीचाच विषय आहे. अभियोग्यता स्पीड अँड अॅक्युरेसीचाच भाग आहे. पॅसिव्ह मोड मध्ये बसायचं नाही. ऍक्टिव्ह मोड मध्ये बसायचं. पेन हातात पाहिजे आणि बघायचं काय सांगितलं होतं काय लिहिलंय वाच. ठीक आहे. ही पहिली स्टेप कर. पहिली स्टेप कर. पहिली स्टेप घेतल्यानंतर तू स्वतःला अगोदर हे दुसऱ्या स्टेप कडे जायच्या अगोदर स्वतःला थोडं शांत बस साईडला ठेव आणि विचार कर काय शिकलो मी याच्यामधून. कसं लक्षात ठेवायचं आहे. काय बारकावे आहेत का तिथे चुका होत्यात विद्यार्थ्यांकडून. माझी चूक झाली नाही पाहिजे. त्या कन्सेप्टवर एक्झामिनरचा माइंडसेट काय असतंय. टॉपर्स कसा विद्यार्थी विचार करतो ह्या गोष्टी तू फॉलो केल्या पाहिजे. 3 स्टेप आहेत. एक्झामिनरचा माइंडसेट. मिस्टेक्स ऑफ स्टुडंट कुठल्या मिस्टेक करतात. दुसरे विद्यार्थी मिस्टेक करतात तशी तुझी मिस्टेक होऊ शकते तिथे. तिसरं स्टॉपर्स स्ट्रॅटेजी. स्टॉपर्स कसे विचार करत असतील या कन्सेप्टला हे विचार कर. पहिल्या स्टेप बद्दल बोलतो मी. सेकंड स्टेप वर गेलोच नाही अजून. मग तुला कळेल की हे जे कन्सेप्ट शिकलोय मी त्या चॅप्टर मध्ये त्याच्यामध्ये ही जर कन्सेप्ट जर क्वेश्चन आला एक्झामिनर मला ट्रॅप टाकतोय. तो ट्रॅप समजेल. तो ट्रॅप मध्ये तू सापडणार नाहीस. पहिला मुद्दा. विद्यार्थ्याचे सिली मिस्टेक जे होतात ना ते सिली मिस्टेक तुला पकडते आल्या ना की तुझ्या ते होणार नाहीये. म्हणजे एक्झाम मध्ये सिली मिस्टेकने 4-5 मार्क तर जातातच. ते जाणार नाहीत. तिसरा मुद्दा स्टॉपर्स स्ट्रॅटेजी म्हणजे ह्याला विचार कसा करायचा स्टॉपर्स कसा करतो हे तुला समजलं. साहजिकच 200 प्रश्नापर्यंत पोहोचायला तुला मदत होणार आहे. एक मार्क गोळा करावा लागेल. नाही तू 200 प्रश्नात डायरेक्ट विचार कर. कट ऑफचा विचार करूच नकोस. किती लागलं फर्स्टला त्याच्याचं संशोधन करत बसला. अरे लागू दे किती 200 मार्काचा विचार कर. साहजिक तुला चांगले मार्क मिळतील. 140चा विचार करशील 140च्या नक्की कमी पडतील. टार्गेट मोठं ठेव. सगळ्या घटकला न्याय दे. ऑप्शनला काही सोडू नकोस. सगळं कर. शिक्षक व्हायचंय ना सगळं नॉलेज असणं गरजेचं आपल्याला बेसिक तरी ही गोष्ट लक्षात ठेव. पहिली स्टेप झाली. दुसऱ्या स्टेपवर आहे. आता कधी लक्षात ठेव. आता मी मॅक्झिमम आर्टचे मुलं असतात असं मला वाटतं आणि कॉमर्स आहे आणि बरं सायन्स आहे. रिव्हिजन करणे म्हणजे काय वाटतं त्याला की मी हे जे केलंय ना रीडिंग वारंवार वाचायचं नाही. अजिबात नाही. रिव्हिजनचा अर्थच आहे रिव्हिजन. व्हिजन. तू दृष्टी निर्माण केली पाहिजे. इमॅजिनेशन केलं पाहिजे. पिक्चराइज केलं पाहिजे. जे वाचलंय ते पिक्चराइज केलं पाहिजे. बरोबर आहे का नाही. आणि इमॅजिनेशन केलं पाहिजे. तू त्याच्या पिक्चरच्या स्वरूपामध्ये इमॅजिनेशन केलं पाहिजे. कुठली कन्सेप्ट शिकलो मी काय शिकलो काय महत्वाचं होतं कुठं चुकत होतो टॉपर्स कसा विचार करता एक्झामिनर कुठं फसवतो हे कळलं पाहिजे. हे सांगितलं पाहिजे. तुमच्या क्लासेसवाल्यांनी सुद्धा सांगितलं पाहिजे की ह्या कन्सेप्ट मध्ये एक्झामिनर कुठं फसवतोय. असं नाही की दिलाय क्वेश्चन आणि सोडवलाय झालं उत्तर. नाही अजिबात नाही. माझं सांगणं असं आहे की कुठल्याही लेक्चर्स करा त्याच्यात तुम्हाला पहिल्यांदा टीचरने सांगितलं पाहिजे सर याच्यात काय ट्रॅप आहे सांगा. सर विद्यार्थी कुठं चुका करतात सांगा. सर स्टॉपर कसं सोडवतं सांगा. काय क्वेश्चन आन्सर काढणं म्हणजे काय शिकवणं असा भाग होत नाहीये. माझं वैयक्तिक मत आहे. तुम्ही माझ्याकडे आलात क्लासला का बरं डीएड वेळ तुम्ही केलेलं आहे मीही केलेलं आहे. तुम्ही माझ्यापर्यंत का पोहोचलाय हे कळलं पाहिजे ना. स्टॉपर्स कसा विचार करतो एक्झामिनरचा माइंडसेट काय असतं सर त्या कन्सेप्टला त्या चॅप्टरच्या बाबतीत एक्झामिनर कुठं फसवतं सांगितलं पाहिजे त्या क्लासेसवाल्याने. तो त्यांचा भाग आहे. सांगण्याचा मुद्दा होता की प्रॅक्टिस करायची आहे क्वेश्चनची तर तुम्ही डायरेक्ट त्याला रिडिंग करत बसायचं नाही की तुम्ही म्हणता रिव्हिजन करतो मी वारंवार रिडिंग करतो असा नाही. त्याला पिक्चराइज करा. कुठेतरी शांततेत बसा बागेत बसा झाडाखाली बसा कुठेही बाजारला चालला स्वयंपाक करताय भांडी घासताय धुणं धुताय काही काम करताय लक्षात घ्या तेव्हा आठवायचा प्रयत्न करा. विसरा स्वतःला 50 दिवस बहिरव व्हा. सगळं काय त्याच्यात गुंतवून घ्या. लोक म्हणले पागल झाला पाहिजे.
पागल झालाय असं म्हणलं पाहिजे. एक्झाम समोर लोक काय बोलतात महत्वाचं नाही, महत्वाचं आहे तुझं टार्गेट तू कम्प्लीट करतोय की नाही, स्वतःला दिलेलं वचन तरी पाळतोय की नाही. दुसऱ्या कोण वचनाची अपेक्षा नकोच करू, स्वतःला दिलेलं वचन तर पाळ. मी शिक्षक होणार आहे हे तर वचन पाळ. त्यासाठी तुला काहीतरी सॅक्रिफाईस करायला लागले आणि सक्सेस वॉन्ट सॅक्रिफाईस. त्याशिवाय होत नाही या गोष्टी. टाइम द्यावाच लागेल तुला, टाइम दिल्याशिवाय ते अचीव्ह होणार नाही. आणि लक्षात ठेव, हे अभ्यास अशी चीज आहे तुला कधीच दगा देणार नाही. जमान्यात सगळ्या गोष्टी तुला दगा मिळेल, अभ्यासाला अजिबात दगा मिळणार. लक्षात ठेव. त्यामुळे तुला वेळ द्यावा लागेल, त्याच्यावर विश्वास ठेवावा लागेल, जीव वाचायला लागेल. लक्षात ठेव, हे 50 दिवस तुझे 50 वर्ष सुखाचे जाणार. रिडिंगवर होतो मी, रिव्हिजनवर पोहोचलो होतो. रिव्हिजन हे तुला डायरेक्ट ते दिले ते वाचायचं नाही, पिक्चराइज कर आणि मग तुला रिव्हिजन खरी करायची ते क्वेश्चन मधून. सर हे का करायचं? स्पीड अॅक्युरसीज मिळाली पाहिजे. बघ आता तू क्वेश्चन सोडायला लागला त्या चॅप्टरशी रिलेटेड, आणि मग ते चॅप्टरशी रिलेटेड क्वेश्चन तुझ्या क्लासेसने दिले असतील किंवा इतर कुठेही क्लासेस मधले असतील, काही फरक पडत नाही. फक्त ते क्वेश्चनचे आपल्या काय पाहिजे. असं नाही की मी हे क्लासला होतो आणि ह्या क्लास वेगळ्या क्लासचे कसे क्वेश्चन सोडू. अरे क्वेश्चन नाहीच बदलत, कन्सेप्ट नाहीत बदलत. असं दे ना, प्रॅक्टिस कर, क्वेश्चनची प्रॅक्टिस कर. क्वेश्चन प्रॅक्टिस व्यवस्थित केली पाहिजे. आता तर तू जे कन्सेप्ट शिकलाय, समजा उदाहरणार्थ मी थोडं थोडक्यात समजावून सांगतो विद्यार्थी मित्रा. आता बघ समजा तू 8 कन्सेप्ट शिकला. बघा समजून घे मी काय सांगतो ते. तू किती कन्सेप्ट शिकला? 8 कन्सेप्ट शिकला. एखादा चॅप्टर आहे समजा, मी समजा तेच घेतो चॅप्टर जे तुला समजावून सांगितलं की कंपाऊंड इंटरेस्ट मधलाच 8 कन्सेप्ट शिकला तू चक्रवाढायचे. हा याच्यापेक्षा जास्त कन्सेप्ट आहे, पण समजा मिनिमम 8, मी उदाहरणासाठी सांगतोय. 8 कन्सेप्ट शिकल्या. 8 कन्सेप्ट तू आठव, कुठलंही काम करताना आठव. काय शिकलो तो पहिल्या कन्सेप्ट मध्ये, दुसऱ्या कन्सेप्ट मध्ये एक्झामिनर कुठं फसवतो, तिसऱ्या कन्सेप्ट मध्ये काय होतं, विद्यार्थी कुठे चुकतो, हे आठवतोय सगळ्या गोष्टी, काही प्रॉब्लेम नाहीये. तू टीचर आहेस, डीएड केले टीचर्स आहे, तुला त्या सगळ्या गोष्टी आठवतात, काही प्रॉब्लेम. काम करताना ते रिव्हिजनचा भाग होतो, रिव्हिजन करायचं की आठवायचं, पिक्चराइज करायचं, हा भाग झाला. आता क्वेश्चन सोडव. काम संपलं, तुझं जे काम करतो ते क्वेश्चन सोडव. या स्टेपला तुला काय करायचं माहिती का, ते 8 कन्सेप्ट तुला अप्लाय करायला बघायचे. आता काय तू 8च अप्लाय करतील, त्यातले 4 वेळेस तुमची क्वेश्चन असतील ती गोष्ट वेगळी, किंवा 3 वरच मिळते ती गोष्ट वेगळी, पण सगळ्या कन्सेप्ट अप्लाय करून तुला उत्तरापर्यंत पोहोचायचं. हा मुद्दा. एखादी कन्सेप्ट तुला अप्लाय करता आली नाही, एखादा क्वेश्चन नाही सुटला, घाबरू नकोस, भिवू नकोस, चांगली गोष्ट आहे. नाही सुटला ना, चांगली गोष्ट आहे मी तर म्हणतो. का? जी कन्सेप्ट तुला जमली नाही अप्लाय करायला, ते कन्सेप्टच फक्त कव्हर कर, तीच कन्सेप्ट फक्त बघ, तेच कन्सेप्ट बघायचं. यालाच म्हणतो आपण ट्रॅक अँड एन्जॉय. ट्रॅक अँड एन्जॉय म्हणजे काय? तो कन्सेप्ट क्वेश्चन सोडवला, क्वेश्चन सोडायला तुला त्या कन्सेप्ट अप्लाय नाही करता आली, ट्रॅक केलं तू स्वतःला. लेक्चर बघ, परत लेक्चर बघ, स्पेननी बघ, अनलिमिटेड यूज टाइम नसतील तुमच्याकडे, आमच्याकडे आहे, तुमच्याकडे काय माहित नाही, त्यानुसार कर, बघ, मग तू ती कन्सेप्टवरचा क्वेश्चन सोडू शकतोस. मग सर हे सगळे कन्सेप्टवरचे क्वेश्चन्स कुठे मिळतील, हा प्रश्न निर्माण होईल. कसं सर मी शोधत बसू, 50 दिवस आहेत. काही घाबरू नकोस. लक्षात घे, इथे ये बघ, इथे याच्यामध्ये तुला स्तरवाईज दिलेलं आहे. क्वालिटी बघा, क्वालिटी आणि क्वांटिटी सगळ्याच गोष्टी मेंटेन केलेल्या आहेत. लक्षात घ्या, विनाकारण क्वांटिटीवरच नाही आहे, क्वालिटी मेंटेन आहे. हार्ड 40%, मिडियम 40% हे 20% क्वेश्चन्स मिळतात. ठीक आहे, हा भाग नाहीये. क्वेश्चन तुला 1,500 मिळतील. हे चॅप्टर वाईज क्वेश्चन्स मिळतील, प्रत्येक चॅप्टरला 50 क्वेश्चन्स. इथे रिझनिंगचे सुद्धा 50 क्वेश्चन्स मिळतील प्रत्येक चॅप्टरला. मराठी इंग्रजी कुठून करायचं मी सांगून देईल. लक्षात घे, मराठी इंग्रजी कुठून करायचं हे सांगून देईल. याच्यात तुला जनरल नॉलेजचे म्हणजे क्रमिक पुस्तकाचे 17,000 क्वेश्चन्स मिळतात जवळपास. ते 17,000 क्वेश्चन्स हे चॅप्टर वाईज मिळतात, चॅप्टरनुसार मिळतात. ठीक आहे, आणि हे ऑलरेडी कल आवड समाज व्यक्तिमत्वाचे 1000 क्वेश्चन्स मिळतात. त्यात तुला 4 लेक्चर्स मिळतात, 4 ते 5 लेक्चर्स. त्यात समजावून सांगितलं तर तुला क्वेश्चनच्या स्वरूपामध्ये कसं उत्तर द्यायचं असतं. बालमानशास्त्र, अध्यापन शास्त्राचे म्हणतात ना, ते जे क्वेश्चन्स येतच नाहीत, उपयोजन क्वेश्चन कसं टॅकल करायचे असतात, हे सगळ्या गोष्टीची तुझी तयारी होऊन जाईल. सरासरी हे जे 4 सोडले ते 21,000 क्वेश्चनची तयारी होती. लक्षात घ्या, हा कोर्स लक्षात घ्या, इथं 3 तुला 499 दिसत आहे, तिथे गेल्यानंतर तुला 399 मध्येच मिळून जाईल. याचा विचार करू नकोस. ठीक आहे, आता तू कुठल्या क्लासचं हे देणे गेले, पण मला वाटतं की ह्या क्वेश्चनला जाऊन सगळे कन्सेप्ट करूनच क्वेश्चन बनवलेत. लक्षात घे, एकही कन्सेप्ट मिस केलेलं नाही. ह्या कन्सेप्टवरच तुला क्वेश्चन दिसून येतील. लक्षात घे, आणि जर समजा कन्सेप्टवर क्वेश्चन दिसून आले नाहीत, ज्या क्वेश्चन दिलेले आहेत ना, बघ मी काय म्हणतो ते, जे क्वेश्चन्स आहेत याच्यामध्ये जे क्वेश्चन्स आहेत, जे कन्सेप्ट मी कव्हर केलेले आहेत आणि तुला एक्झाम मध्ये त्याचा उपयोग नाही झाला ना, तर ही फी परत घेऊन जायची.
बघ मी परत म्हणतोय, ज्यांनी विश्वास 2022ला ठेवला, मी म्हणत नाही, टेलिग्रामला जा, बघ विद्यार्थी काय म्हणतात 2022चे. सगळ्या अकॅडमी फेल झाल्या. आपली स्वतःची वैयक्तिक अकॅडमी होती, लक्षात घ्या. तेव्हा आपण जास्त युट्यूबला आपलं टाइमच नाहीये, वेळच नाहीये करायला काम, लक्षात घ्या. त्याच्यामध्ये मी सांगितलं होतं की 2017 पॅटर्न नाही फॉलो होणार, नाही झाला फॉलो. जे सांगतायत ना, आम्ही सांगितलं होतं IBPS प्रमाणे शिकलो, आमचे एवढे विद्यार्थी लागलेत, कोणते लागले विचारा, नाही सांगणार, मी सांगतो. माझ्याकडे नंबर मागा, मी देतो नंबर तुम्हाला, बोला त्यांना काय म्हणतात बघा, किंवा त्यांचे रेकॉर्डिंग ऐका टेलिग्रामला जाऊन. महाराष्ट्र टीचर टेलिग्रामला डिस्क्रिप्शन लिंक आहे, जाऊन बघा. नका माझा विश्वास तू, बरोबर आहे की नाही, त्यांच्यावर विश्वास ठेवाल. हे सगळं अप्लाय केल्यानंतर तुला सगळं कळेल की ह्याच्यातल्याच कन्सेप्टवर क्वेश्चन बनवत होते. त्यावेळेस मी रेकॉर्डिंग तू ऐकू शकतो 2022चे टेलिग्रामला जाऊन. आणि आता तुला हे जे अनुभव येईल 2025ला दाखवून देईल मी. हे प्रॅक्टिस किती महत्वाची आहे, ही प्रॅक्टिस किती महत्वाची आहे, हे किती महत्वाचं आहे तेव्हा तुला तेव्हाच कळेल. आणि क्वेश्चन कुठून करायचे हे मी सांगेलच तुला. मराठी इंग्रजीचा कुठला आधार घ्यायचा क्वेश्चनचा ते देणार नाही मी. जे ऑलरेडी आपल्या बाजारामध्ये उपलब्ध आहे मी काय सांगू तुला हेच कर म्हणून. हे उपलब्ध नाही ते ऑलरेडी तुला 399ला मिळून जाईल. कुठे मिळून जाईल, ऍपवर जाऊन करू शकतो. कुठल्या क्लासचा मला काही नाही, मला फक्त तू क्वेश्चन सोडवा आणि तुझं सिलेक्शन व्हावं अपेक्षा आहे. नको माझं नाव घेऊ, त्यांचं नाव घे, काही प्रॉब्लेम नाही, मला तुझं सिलेक्शन महत्वाचं आहे. अलग लक्षामध्ये. हा, आणि हे काय अट्टाच नाहीये, घ्यायचं असं म्हणत नाही, हे तुमची चॉईस आहे. फक्त ज्या गोष्टी रिअल आहेत त्या रिअलच लक्षात घ्या. तुम्ही पाहू शकता. हे तुला ऍपल स्टोअरला मिळून जाईल, प्ले स्टोअरला मिळून जाईल ऍप महाराष्ट्र टीचर अकॅडमी, किंवा महाराष्ट्र टीचर जरी टाकले तर पहिल्यांदा तुला अकॅडमी मिळते. सरस्वती मातेचा फोटो आहे, तिथून तू परचेस करू शकतो आणि पाहू शकतो. हे कन्सेप्ट अप्लाय केलं की निश्चित तुला सांगतो तुला कुठंच अडचण येणार नाही मॅथमॅटिक्सचे क्वेश्चन सोडवताना, रिझनिंगचे क्वेश्चन सोडवताना. ओके, हा भाग तो. बरं, पुढचं मी आलो होतो इथपर्यंत. मला सांगायचा भाग होता की ज्यावेळेस तू ट्रॅक करतोय स्वतःला, ट्रॅक केल्यानंतर एक गोष्ट होती की सगळ्यात मोठं की जे कन्सेप्ट आहे सगळ्या कन्सेप्ट कव्हर होतात आणि ऑलरेडी तू काय होतो एन्जॉय करतो. तुला एक कॉन्फिडन्स येतो की हा हार्ड चॅप्टर होता, हार्ड चॅप्टर मधल्या एवढ्या कन्सेप्ट होत्या, सगळ्या कन्सेप्ट मी व्यवस्थित सोडवलेल्या आहेत. सुटतात, याच्यावरचे सुटल्यानंतर परत काय होतं तुला आनंद होतो. मग कसा आनंद द्विगुणित करायचा मी सांगतो. ट्राय करा, एन्जॉय म्हणजे काय. तुला हे सगळे कन्सेप्ट सुटल्या, क्वेश्चन सुटले, अजून बघ तुला आनंद कसा मिळणार. तुला काय करायचंय पुढं लक्षात घे. अजून येतोय तर बॅकला थोडं समजावून सांगतो तुला. हे जे एक्झाम आहेत ना झालेल्या, इतर एक्झाम, हे तलाठीची एक्झाम आहे, ग्रामसेवक आहे, वनरक्षक आहे, कृषी सेवक आहे, माडा, WRD, हे जे समजा DVETच्या PCMC, हे एक्झाम मध्ये झालेले क्वेश्चन त्या चॅप्टरवरचे बघ. तुला ते क्वेश्चन सुटले ना, तुला अजून कॉन्फिडन्स फील होईल. हा, पाहिजेत ते, काही प्रॉब्लेम नाही, पाहू शकतो, काही प्रॉब्लेम नाही. पण अगोदर हे कर, नंतर हे कर, ठीक आहे. अगोदर हे क्वेश्चन्स कर, नंतर हे कर. हा, तुला अजून जर समजा कॉन्फिडन्स बूस्ट करायचा असेल तर ठीक आहे. आणि पॉसिबल, आणि हे क्वेश्चन थ्रूच प्रॅक्टिस करण्याची एक्झाम आहे. परत अजून मी सांगतो, ही जी एक्झाम आहे ना, ज्यांना वाटतं ना मी वारंवार रीड करतो सर, 10वीला मी रिव्हिजन केल्या, 30 रिव्हिजन, 40 रिव्हिजन 12वीला केल्या, DED ला केल्या, इथं नाही जमत. इथं स्पीड अॅक्युरसी लागते. स्पीड अॅक्युरसी ही क्वेश्चनच्या प्रॅक्टिस नव्हते. तू डायरेक्ट वाचून डायरेक्ट पेपरला क्वेश्चन सोडवशील, नाही जमत तसं, नाही जमत तसं, लक्षात घे. तुला मिनिमम मी सांगितलं 21,000 क्वेश्चन, 25,000 क्वेश्चन सोडवावे लागतील. त्याच्यामध्ये मराठी इंग्लिश सगळे येतील, GK BK सगळे क्वेश्चन्स. मिनिमम तुला 25,000 क्वेश्चन सोडवावे लागतील. हे क्वेश्चन सोडवण्याची प्रॅक्टिस आहे, जो करतो तोच आहे. ते बी टार्गेट बघू ना, असं नाही की घेतला रॅन्डमली कुठला क्वेश्चन सोडत बसला, असा भाग नाहीये हा असा भाग नाहीये. कुठला रॅन्डमली क्वेश्चन सोडायचे, आला कुठे कंपाऊंडचा, परत आला कुठला समजा वेगळ्याच घटकाचा, संख्येचे प्रकार, असं नाही. तुला कळलं पाहिजे यार, इतके घटक आहेत ना, उपघटक, यातले एवढे कन्सेप्ट आहेत ना, इथे किती सुटतायत, किती राहतायत, राहिलेलं मी परत करतोय का, हे तुला कळलं पाहिजे. सगळं सम लेवलला आणलं पाहिजे. आणि एक मार्क गोळा करायला, मी पहिले सांगले एक मार्क गोळा केला पाहिजे. तू रॅन्डमली क्वेश्चन नाही सोडून उपयोग. दिले तर रॅन्डमली 25,000 आम्ही सोडतो, 25,000 30,000 नाही जमत असं. तुला चॅप्टरला टार्गेट कर, त्या चॅप्टरच्या सगळ्या कन्सेप्ट तो कव्हर केल्यानं तो चॅप्टर तुला इझी होऊन जाईल आणि तुला प्रश्न सुटतील त्याचे, लक्षात घे. त्याचे कसे क्वेश्चन बघ, जिथं आपण ते ऑलरेडी मी सांगितलं, जे ऑलरेडी तुला रिव्हिजन थ्रू क्वेश्चन ही जी गोष्ट आहे ना ती तिथून होऊन जाईल. सगळे क्वेश्चन तुला कन्सेप्ट क्लिअर होऊन जातील तिथे. आणि ऑलरेडी तुला तिथं सगळे सोल्युशन नाही मिळणार, पण तुला उत्तर मिळून जातील. तू ट्रॅक करू शकतो स्वतःला. आणि आपला ग्रुप आहे, त्या ग्रुपमध्ये जर एखादा क्वेश्चन नाही सुटला, त्या ग्रुपमध्ये सुद्धा तू काय शकतो, क्वेश्चन टाकू शकतो, विद्यार्थी तुला उत्तर देतील त्यांना येतील ते. आणि आपल्याकडचे सगळे सिन्सिअर विद्यार्थी आहेत. असे खूप ग्रुप आहे, ज्या ग्रुपची तुला लिंक मिळेल त्या ग्रुपमध्ये टाकून दे. आणि आपले ग्रुप आहेत. आता ग्रुप काय याचं कारण आहे, कारण 5 बॅचेस आहेत, विद्यार्थ्यांची संख्या जास्त आहे. काही जणांनी आपण त्याचे क्वेश्चन थ्रू घेतलेले आहेत प्रॅक्टिस सेट, त्याची विद्यार्थी संख्या जास्त आहे. त्यामुळे तुला ज्या ग्रुपमध्ये मिळतील त्या ग्रुपमध्ये तू क्वेश्चन टाक, तुला मिळून जातील. तुला जी लिंक त्या ज्या ग्रुपमध्ये ऍड केलं जाईल त्या ग्रुपमध्ये बघू शकतोस तू.
आणि तिथे टाकू शकतो. असं काही नाही सुटलं तर काय करायचं, इतर विद्यार्थी तुला उत्तर देऊन टाकतील आणि आपण सगळ्यांना मिळून जातो. आपल्या सगळ्यांना सिलेक्शनची गरज आहे, बरोबर आहे नाही. त्यामुळे कर बला सो बला या पद्धतीने आपण त्याची तयारी करतो. त्याच्यामुळे सगळे विद्यार्थी चांगले, सगळे डीएड विद्यार्थी कोणाच्या मनामध्ये काय नाहीये, सगळे व्यवस्थित प्रॅक्टिस करतायत. अलग लक्षामध्ये त्याची लिंकही तुला मिळून जाईल. ठीक आहे, ज्यावेळेस तू ते परचेस करशील त्यावेळेस. बरं, हे झालं ट्रॅक अँड एन्जॉय. ह्या स्टेपने जायचं आहे. परत मी सांगतोय की क्वेश्चनचे प्रॅक्टिस पॉसिबल नाही, पण हे टार्गेट वाईज झालं पाहिजे आणि चॅप्टर वाईज झालं पाहिजे. अलग लक्षामध्ये तेवढे तुला कन्सेप्टचे टार्गेट केले पाहिजे, त्यानुसार झालं पाहिजे असं मी मानसिकतेचा आहे. आणि ऑलरेडी तेच खरंच आहे. आता ऑलरेडी एक्झामिनरचं माइंडसेट, स्टुडंट नीड्स एक टॉपर स्ट्रॅटेजी ऑलरेडी 5 नंबर बॅच मध्ये तू करू शकतो. हे ऑलरेडी 2499 50% ऑफ झाली ही बॅच, लक्षात घ्या. शेवटची बॅच आहे ऑलरेडी. बघा 2017 ला बी 3च बॅचेस होत्या, त्या 2022 ला बी 3 बॅचेस होत्या. यावेळेस फक्त वेळ जास्त मिळाली, हे 5व्या बॅच पर्यंत आपण पोहोचलो. याच्या पुढे कुठलीही बॅच नाहीये, लक्षात घ्या. शेवटची बॅच आहे, परचेस करू शकता. ज्यांनी केली आहे तेही करू शकता, दुसरीकडे लावली आहे नाही समजा तरी करू शकता, आणि ज्यांनी लावलीच नाहीये त्यांनी करू शकता. हा, पण यात तुम्हाला आग्रह नाहीये, ती तुमची चॉईस आहे. ठीक आहे. बरं, पुढे आता कुठून परचेस करायची, आपल्या प्ले स्टोरला ऍप आहे महाराष्ट्र टीचर अकॅडमी, किंवा इथं या नंबरला व्हॉट्सअप केलं तरी तुम्हाला लिंक मिळून जाईल ऍपची, काही प्रॉब्लेम नाही. ठीक आहे. बरं, आता बघा क्वेश्चन थ्रू प्रॅक्टिस करण्याचं कारण काय, त्याचं कारण आहे मेन गोष्ट मी क्वेश्चनवर आलो होतो, ते क्वेश्चनची प्रॅक्टिसच करणं गरजेचं आहे. त्याचं कारण काय समजून घे. बघ, क्वेश्चन मध्ये कन्सेप्ट असते आणि हे कन्सेप्टवर एक्झामिनरला माहित असतं की एक्झामिनरला तुला कुठं फसवायचं, आणि हे कन्सेप्टचे ऍप्लिकेशन करायला जमलं पाहिजे असं एक्झामिनरला अपेक्षित असतं. बरोबर आहे. एक्झामिनरला कन्सेप्ट माहित पाहिजे, त्यांनी त्याच्याच कन्सेप्टचे काय असतं ऑलरेडी पडताळणी करण्यासाठी, इव्होल्युशन करण्यासाठी तो क्वेश्चन बनवला असतो. एक्झामिनरला अपेक्षित असतं की तू ते कन्सेप्ट जे शिकलाय ना ते ऍप्लिकेशन करायला जमलं पाहिजे, आणि तो स्पीड अँड अॅक्युरेसीने काय केलं पाहिजे, कॅल्क्युलेशन केलं पाहिजे. हे एक्झामिनरला अपेक्षित असतं. बरोबर. आता एक्झामिनरला या गोष्टी अपेक्षित असतील, पण तू काय केलं पाहिजे, पहिली तू गोष्ट कन्सेप्ट पाहिलं पाहिजे. जसं मी तुला सांगितलं चॅप्टर वाईज, तू की जेवढे कन्सेप्ट आहेत तेवढे बघ अगोदर, जेवढे काय 18 आहेत 20 आहेत जेवढे ते बघ. ठीक आहे. ते अप्लाय करायला शिकलं पाहिजे. कशावर, क्वेश्चन मध्ये. परत म्हणतात क्वेश्चन कुठे, मी सांगितलं आता क्वेश्चन कुठे मिळणार आहेत ते चॅप्टर वाईज, तिथे अप्लाय कर. ओके. परत काय करायचंय, कॅल्क्युलेशन करायला शिकलं पाहिजे. बरोबर आहे का नाही. आता कॅल्क्युलेशन मध्ये गुणाकार भागाकार नाही. याच्यामध्ये असे 2 व्हिडिओज आहेत जे ऑलरेडी मी तुला ज्यावेळेस तू बॅच परचेस करशील कुठली, मी 2499 आहे तेव्हा तर कधी तेव्हा मिळतातच, पण जी ऑलरेडी क्वेश्चन प्रॅक्टिसची जी काय आहे बॅच, त्याच्यामध्ये स्वतःला 2 व्हिडिओ देऊन जाईल. ठीक आहे. ते देत नव्हतो मी, पण आता ते देतोय, लक्षात घ्या. तो 2 व्हिडिओ बघू शकतोस, कसं तुला लवकरात लवकर पर्याय बघून उत्तर काढता येतं. कधी कधी तुला कॅल्क्युलेशनची गरजच पडत नाही. उदाहरणार्थ असे भरपूर मोठे कॅल्क्युलेशन येतात बघ, कधी कधी असं होतं तुला कळतच नाही उत्तर काय द्यावं, किंवा भागिले काहीतरी येतं समजतच नाही उत्तर किती द्यावं, आणि आपण काय करतो, गुणाकार करत बसतो, वेळ जातो. 10 सेकंद जाते, 20 सेकंद पण जातो वेळ, पण तो वेळ आपल्याला पुरेसा नाही. तेव्हा तुला उत्तर कसे द्यायचे असतात त्या सगळ्या गोष्टी त्या 2 व्हिडिओमध्ये सांगितलेल्या. ठीक आहे. प्रॅक्टिसचे क्वेश्चनची एक बॅच आहे ती घेतली, नंतर मी 399 ला तुला तिथे 2 व्हिडिओ मिळत जाते. कॅल्क्युलेशनची जी समस्या आहे तुझी दूर होऊन जाईल, आणि ते 2 व्हिडिओ बघितल्यानंतर तुला कळेल की हा, हे जे मी 399 घातलेले आहेत खरंच किती मोठा निर्णय होता माझा, की त्याच्यामुळे मला त्याची स्पीड वाढतेच, आणि असे तुला क्वेश्चन मिळणार ते तुला तिथे उपयोगी पडणार आहेत 2 व्हिडिओ. ठीक आहे. त्यामध्ये काही शंकाच नाही. ठीक आहे. बरं, आता याच्यामध्ये जी काही चूक होते ना क्वेश्चन मध्ये, रिडिंग मध्ये, त्याच्यामुळे प्रॉब्लेम येतो. क्वेश्चनला ही जी कन्सेप्ट अप्लाय करायला का जमत नाही ना, त्याची कारण समजून घ्या अगोदर. काय होतं बघ, स्पीड ऑफ रिडिंग, रिपिटेशन करतो आपण, क्वेश्चन वारंवार क्वेश्चन वाचतो, शेवटपर्यंत जातो, परत रीड करतो, स्पीड किती दिलाय, चाल किती दिली, असं करता, हा वेग किती दिलाय असं बघतो. नको वाचूस, रिपिटेशन करायची सवय आता सोडून दे, प्रॅक्टिस करताना सोडून द्यायची. आता जे क्वेश्चनची ऑलरेडी तू प्रॅक्टिस करणार आहे ना तिथूनच सोडून द्यायचं. रिपिटेशन परत वाचायचं नाही, क्वेश्चन परत वाचायचं. तुम्ही मी आता वाचतो, पेपरमध्ये नाही वाचणार, असं नाही होत. 2 तासात काय करता हेच कळत नाही, कधी वेळ जातो 2 तास कळत नाही, निश्चितपणे तिथे चुका होतात, लक्षात घे. त्यामुळे रिपिटेशन करू नकोस, इमॅजिनेशन कर, काय दिलं स्पीड, काय दिले समजा, ह्या पद्धतीने सवय लावा आता प्रॅक्टिस करतानाच क्वेश्चनची, आता प्रॅक्टिस करताना. लक्षात घ्या, फोकस कशाला करायचंय तुला, प्रत्येक वर्ड्सवर फोकस करायच्या ऐवजी तू सेंटेन्सवर फोकस कर, आणि सेंटेन्स वाच, एक शब्द वाचू नको. स्पीड, चाल, 50 किलोमीटर प्रति हावर असं नको वाचू, पूर्ण सेंटेन्सवर फोकस कर. काय म्हणतं ते सेंटेन्सचा अर्थ घे, त्याच्यामध्ये काय डाटा दिलाय मग तू लक्षात घे. एक शब्द वाचतात ना, जसं पहिलीचा विद्यार्थी वाटतो, मामा गावाला गेला, असं नको वाचू, ते सेंटेन्स वाच. मामा गावाला गेला असं पूर्ण वाच, ते सेंटेन्स कुठं संपणार आहे हे कळते तुला पूर्ण विरामवर, आणि मग त्यातला डाटा बघ. ठीक आहे. डायग्रामच्या स्वरूपामध्ये लक्षात ठेवायचा प्रयत्न कर, आणि क्वेश्चन नीट रीड कर.
पूर्ण क्वेश्चन नीट रीड कर शेवटपर्यंत 4 पर्यायापर्यंत. क्वेश्चन हा फक्त वरचाच भाग नसतो, 4 पर्याय सुद्धा त्याच्यामध्ये क्वेश्चन मध्ये येतात, हे लक्षात घे. हा, हे जे होतं ना स्पीड वाढत नाही रीडिंगचा, तो क्वेश्चनला वाचायला रिपिटेशन केल्यामुळे खूप वेळ जातो. ही रिपिटेशन करायची सवय सोडून दे. ठीक आहे, त्याला इमॅजिनेशन कर. स्पीड दिलाय तर डोळ्यासमोर स्पीडचं काय ऑलरेडी साईन आहे ते आलं पाहिजे, त्या गोष्टी लक्षात ठेव. ओके, बर पुढे बघ. आता काय करायचं तुला, बघ क्वेश्चन बघितला, काय लक्षात येणार आहे तुझ्या, बघ पहिल्यांदा तू क्वेश्चन पाहिला. आता असं फील कर की तू एक्झाम मध्ये, असं फील कर तू एक्झाम मध्ये, तू क्वेश्चन पाहिला, डोक्यात काय येणार रे तुझ्या, चॅप्टर येणार. वाचला असलं तर काय येणार, सब टॉपिक येणार. सब, आणि अजून चांगला अभ्यास केला तर कन्सेप्ट काय येणार. सॉरी, आता याच्यामध्ये कन्सेप्ट समजली, पण मुलगा इथं कन्सेप्ट वर न जाता मुलगा टाईप विचार करतो. टाईप, कुठले टाईप समजला क्वेश्चन आहे असं विचार करतो. हे येतं, हे जनरली ज्यांनी थोडा अभ्यास केला त्या दोन्ही गोष्टी कळतात. टाईप वाईज जो अभ्यास करतो ना तो फसला. काय होतं, तो टाईपचा विचार करतो, टाईप मध्ये त्यांनी नाव चेंज होते, त्याला सापेक्ष असतील, फक्त संख्या चेंज होऊन असा क्वेश्चन येईल. ते दिवस गेले ते दिवस. कन्सेप्ट रिपिटेशन होते, क्वेश्चन रिपीट होण्याचे प्रकार गेलेले आहेत, फक्त संख्या चेंज होऊन क्वेश्चन येणार असं नाही होणार. ते अकॅडमी वालेच करणार, सराव टेस्ट देणार, तुला पैकीची पैकी पडणार, तू 2 महिने खूप खुश, 2 महिन्यानंतर मग नाही. तुला कन्सेप्ट अप्लाय करायचं, तेच सांगतो मी तुला की कॉन्सेप्टची बॅच पाहिजे आणि तू टाईप वाईज नाही विचार केला पाहिजे, तू कन्सेप्ट वाईज विचार केला पाहिजे. कन्सेप्ट अप्लाय करता आला, टाईप वाईज विचार केला, तुला ते काहीच मिळतं जुळतं नाही दिसलं की तू क्वेश्चनला घाबरलाच, नाही सोडू शकत तो क्वेश्चन. तू स्वतःच मन तुला सांगता नाही तुझ्या आवाक्यामध्ये. आपल्याकडे तसं नाही होणार, अजिबात नाही. विद्यार्थी इथं पोहोचलो ना, त्याला माहितीये सरांनी बजावून सांगितलेलं पहिलाच, क्वेश्चन जसा तसा येत नाही, कन्सेप्ट रिपिटेशन होते. तो जेवढे कन्सेप्ट आहे तेवढे कन्सेप्ट अप्लाय करायला बघतो आणि त्याला सापडतं, ते त्याला कळतं अप्लाय करायला. आणि ते अप्लाय करायला कुठे शिकूया आपण, क्वेश्चनच्या प्रॅक्टिस मध्ये. कारण त्याच्या बाहेर कन्सेप्ट मध्ये क्वेश्चन जातच नाही. कधीतरी असं होईल समजा, जेवढे क्वेश्चन आहेत सगळेच काय त्या कन्सेप्ट नाही, 1-2 क्वेश्चन सुटतील समजा, पण मॅक्झिमम क्वेश्चन तर त्याच कन्सेप्ट वर येणार आहेत. मग त्याला अप्लाय कळतं आणि तो क्वेश्चन सोडवतो, आणि त्यालाच तो लिंक आणि अप्लाय म्हणतो आपण, नंतर सोडवतो. टाईप मध्ये विचार करणार गोंधळ. ऍक्च्युली कन्सेप्ट कसे अप्लाय होते आता पाहूया. बघ मित्रा, परीक्षामध्ये क्वेश्चन बघितल्यानंतर आपल्या डोक्यामध्ये विचार कसे येतात आणि या फनलच्या स्वरूपामध्ये आपण कसं अॅक्युरेट उत्तरापर्यंत पोहोचता येतं हे बघ. गोंधळ न होता, आता बघ तुला क्वेश्चन दिसला, बरोबर आहे की नाही. क्वेश्चन दिसले तुला डोक्यात काय येणार आहे की हा कुठल्या विषयाचा आहे. तुम्ही म्हणेल सर त्यात काय, हा ते सगळ्यांचंच येणार. ज्याने अभ्यास केला काय नाही अभ्यास केला काय त्याला तेवढं कळतं की क्वेश्चन कुठल्या विषयातलं, त्यात त्याला काय अडचण येत नाही. आता हे क्वेश्चन कळणं का गरजेचं आहे, कारण ऑलरेडी क्वेश्चन हे एका जागी येत नाही. जसं मराठी सलग येत नाही, इंग्रजी सलग येत नाही, मॅथमॅटिक्स सलग येत नाहीत, बरोबर आहे, रिझनिंग सलग येत नाही, ते मिक्स येणार आहे. तेव्हा तो क्वेश्चन बघितलं की तो कळतो, आपल्याला सब्जेक्ट कळतो. लक्षात घे, पहिल्यांदा सब्जेक्ट तुला समजतो. सब्जेक्ट समजल्यानंतर डोक्यामध्ये येतं की तो चॅप्टर कोणता आहे, चॅप्टर समजतो तुला, बरोबर आहे की नाही. चॅप्टर समजलं की त्यातलं काय कळतं तरी तुला ते सब टॉपिक कळतो. सब टॉपिक म्हणजे तुला समजतं. उदाहरणार्थ चॅप्टर समजला, उदाहरणार्थ मी समजून सांगतो तुला. समजा तुला समजलं की संधी चॅप्टर आहे समजा, संधी म्हणजे तुला सब टॉपिक कळतो. समजा मी विसर्ग संधीवरचा क्वेश्चन आहे असं समजतंय, विसर्ग संधी तुला समजते. बघ आता विसर्ग संधी समजल्यानंतर तुमच्या डोक्यामध्ये एकच येतं की आता विसर्ग संधी लगेच सोडवायला चालू करा, मला सुटला पाहिजे. पहिल्यांदा डोक्यात एक आला पाहिजे, हा चॅप्टर होता संधी, हा चॅप्टर माझा कठीण आहे. समजा कठीण कधी समजला होतो की मॅक्झिमम त्याच्यातले जे सब टॉपिक ते हार्ड असतील तो कठीण. समजा विसर्ग संधी हा तुझा हार्ड मध्ये गेलेली आहे, विसर्ग संधी हा टॉपिक सब टॉपिक तुझा हार्ड मध्ये, तर तू त्याच्यावर काम केलेलं आहे, अभ्यास केलेला आहे. तुझ्या डोक्यात काय येणार आहे, विसर्ग संधीचा क्वेश्चन बघितलं की हा माझा हार्ड मधला होता टॉपिक, मी अभ्यास केलेला आहे, मला इझी आहे, बरोबर आहे की नाही. मग तू लगेच सोडवणार समजा तो, आणि तुला कळणार की त्याच्यातली कोणती कन्सेप्ट तुला आतापर्यंत जमत नव्हती, ती तुला फसवत होती, त्याच्यापासून तू सावध राहणार आणि क्वेश्चन तुझा अॅक्युरेट सुटणार, चुका होणार नाही. कारण हे सब टॉपिक जे ऑलरेडी तुला हार्ड आहेत तेच तुला एक्झामच्या बाहेर फेकतात. समजून घे, मी सांगतो तुला. पहिल्यांदा कॅटेगरीशन ऑफ सिलेबस पाहिलं. कॅटेगरीशन ऑफ सिलेबस पाहिल्यानंतर विषयांचं आपण काय केलं, कॅटेगरीशन केलं. त्याच्यामध्ये आपण पाहिलं की विषय एकदम एक विषय घेतला, जसं मी तुला समजावून सांगितलं की गणित मधला. तुला कळलं की ऑलरेडी समजा चक्रवाढ व्याज कठीण आहे, तू चक्रवाढ व्याज काय झालं, सब टॉपिक झाला. जो धडा व्याज आहे समजा इंटरेस्ट, त्याच्यातला सिंपल इंटरेस्ट आणि चक्रवाढ व्याज, बरोबर आहे की नाही, कंपाऊंड इंटरेस्ट, याच्यातला कंपाऊंड इंटरेस्ट तुला हार्ड वाटतंय, तू त्याच्यावर सगळ्या कन्सेप्ट अभ्यासल्या
आणि ते अभ्यासल्यानंतर त्याच्यातल्या ज्या कॉन्सेप्ट जमत नाहीत ते तुझे सब टॉपिक आहेत, हे समजून घे. आता तसं तुला संधी चॅप्टर का कठीण वाटत असेल, समजा त्याच्यातली विसर्ग संधी त्यातलं सुद्धा कठीण आहे आणि तुला स्वर संधी समजा इझी वाटते, त्याचा प्रश्न येणार नाही, स्वर संधी तुला अडचण येणार नाही. जरी क्वेश्चन आला तर तुला काही तिथे अडचण येणार नाही, त्याचा प्रश्न निर्माण होणार नाही की तो चुकन काय याचा. खरंच प्रश्न निर्माण होतो तो विसर्ग संधीचा, जर तो कठीण असेल तर. त्या सब टॉपिकला तू अभ्यास केलेला आहे, त्याचे तू क्वेश्चन सोडवलेत, त्याच्यामुळे जेव्हा तू क्वेश्चन सोडवतो त्यावेळेस तो काय करतो, रिव्हिजन करत असतो. लक्षात घे, क्वेश्चन थ्रू रिव्हिजन झाला पाहिजे. वारंवार वाचणं म्हणजे प्रॅक्टिस नाहीये, वारंवार वाचणं म्हणजे रिव्हिजन नाहीये. लक्षात घे, प्रॅक्टिसची जी आहे ती क्वेश्चन थ्रू झाली पाहिजे, हे लक्षात ठेव. कारण ही परीक्षाच अॅक्युरेसी अँड स्पीडची आहे, हे समजून घे. आता बघ, आता ही विसर्ग संधी आहे, हे विसर्ग संधी तुला हार्ड होता, तू अभ्यासल्यामुळे इझी झालाय, तू तिथे जास्त अडकणार नाही, तू लगेच सोडवणार. आणि जरी समजा तुला वाटलं की आवाक्याच्या बाहेर तर तू दुसऱ्या क्वेश्चनवर जाणार, याच्यामुळे काय होणार, तू 200 प्रश्नापर्यंत पोहोचणार. म्हणून तर कॅटेगरेशन ऑफ सिलेबस खूप महत्वाचं आहे. 200 प्रश्नापर्यंत पोहोचत. तू ऐकलंय का 2022 बऱ्याच वेळेस बघ, तुला विद्यार्थी सांगतात तुला 5 मार्क कमी पडले, 3 मार्क कमी पडले. मी जर समजा 200 प्रश्नापर्यंत सोडवले असते, पुढचे प्रश्न सोपे असते, प्रश्न पुढचे सोपे होते असं म्हणतो तो. साहजिकच एक्झामिनरला माहित असतं तुम्हाला कुठे ट्रॅप टाकायचं, कुठं अडकवायचंय, आणि त्या पद्धतीने तुम्हाला तो अडकवतोस. लक्षात ठेव, जेव्हा तू या पद्धतीने अभ्यास करतो, कॅटेगरेशन करून तू हार्ड जो उपघटक आहे त्याच्यावर अभ्यास करतो, त्याचे क्वेश्चन सोडवतो, तर पेपरमध्ये तुला अडचणीच येणार नाही. कारण तेच हार्ड चॅप्टर, तेच हार्ड टॉपिक हे तुला परीक्षेच्या स्पर्धेतून बाहेर भेटतायत, त्याच्यावर तू काम करतोय, मग तुझं सिलेक्शन न होण्याचं कारणच राहणार नाही ना, हे समजून घे. त्याच्यावरच काम करतोय आपण, त्याच्यामुळे हे समजून घे की कॅटेगरेशन ऑफ सिलेबस किती महत्वाचं आहे. 2 दिवस जाऊ दे, मी म्हणणार नाही अरे तू वाया घालवले 2 दिवस, म्हणणार नाही, काय म्हणणार, ते 2 दिवस तुझी तयारी आहे मित्र. सिलेक्शन होण्याची तुझी तयारी आहे, तयारीला वेळ लागतोच, ती तुझं प्लॅनिंग आहे, हे लक्षात घे. टार्गेट तुम्ही देणार आहे, पण ते प्लॅन कर, कॅटेगरेशन कर. जे हार्ड आहेत ते रेड पेन लिहिली, लाल घटक लिही, उपघटक लाल हे लिही. हार्ड तुला समजतील, हार्ड आहेत ते. इझी वेगळ्या कलरने लिही, समजतील ते इझी. ते हार्ड आहेत त्याच्यावर काम चालू कर. नोटिफिकेशन आले तुझं ऑटोमॅटिकली स्पीड वाढणार आहे अभ्यासाचा, तेव्हा तुला अडचण नाही येणार. लक्षात घे, तेव्हा तुझे इझी चॅप्टर्स इझिली होऊन जाते. हार्ड चॅप्टरला तुला वेळ देणं गरजेचं आहे. हार्ड चॅप्टरला वेळ दिला, सध्या वेळ आहे, वेळ देऊ शकतोस. व्यवस्थित कर, व्यवस्थित केलं क्वेश्चन सोडव. ते कॉन्सेप्ट जे त्यातले तुला चुकत होते ना, त्या कॉन्सेप्टला अप्लाय कराय बघ क्वेश्चनवर. क्वेश्चन कुठून मिळतं तुला मी सांगितलेलं आहे, हे समजून घे तू. आणि हेच ऑलरेडी यशाचं गमक आहे. हो, विजेते वेगळे काय करत नाही, तू जे वाचणार तेच वाचणार आहेत, ते वेगळ्या पद्धतीने करतात. रॅन्डमली अभ्यास करायचा, एक मार्काचा विचार करत असतो. 200 प्रश्न दिसले पाहिजे समोर, 200 मार्क दिसले पाहिजे. मी जर माझं टार्गेट 160 ठेवलं असतं, 2010ला मी 183 मिळू शकलो नसतो, साहजिकच. 2010 ची केंद्रीय शिक्षक भरती परीक्षा झाली होती, त्याचे 183 मिळवले, आणि दुसरा महाराष्ट्र होतो. आता ही पाठ फक्ताचा प्रश्न नाही, सांगण्याचा मुद्दा आहे की स्ट्रॅटेजी किती महत्वाची असते. मी वेळ घेतला होता, 2-3 दिवस वेळ घेतला, व्यवस्थित प्लॅन केला, रेफरन्स वर ठरवले, त्याच्याशी स्टिक राहिलो. कोणी दुसरं बुक सांगितलं तरी वाचायचं नाही, त्याला स्टिक राहायचं. मॅक्झिमम क्वेश्चनची प्रॅक्टिस तसं कर. एक सब टॉपिक, हार्ड सुद्धा इझी सुद्धा प्रश्नांचा सराव केल्यावर अशी जागाच राहत नाही कुठे की जी तुला यशापासून दूर ठेवी. लक्षात ठेव, त्यामुळे अप्लाय कर, त्याशिवाय पर्याय नाही. बर, आता हे जे सांगताय सर हे सगळ्या विषयाला लागू पडतं? हा सर, सगळ्या विषयाला लागू पडतं. सगळे जे तुझे नॉन न्यूमेरिकल आहेत, जनरल स्टडीचे कुठलेही सब्जेक्ट असू द्या, नंतर मराठी असू दे, इंग्रजी असू दे, जिथे तुला कॅल्क्युलेशन नाहीये तिथे सुद्धा लागू पडतं. बरं, अजून कुठे लागू पडतं? संख्यात्मक मध्ये ते लागूच पडतं, त्यात काय प्रॉब्लेम नाही. तिथं तर तुला खूप चांगल्या पद्धतीने होतं. जो गोंधळ उडतो ना, तो गोंधळ कधीच उडत नाही. बघ, आता मला सांगायचं तुझं स्पीड आणि अॅक्युरेसी बद्दल समजून घे. स्पीड अॅक्युरेसी किती महत्वाची आहे हे तुला कळेल, कारण ऑलरेडी ही परीक्षा स्पीड अॅक्युरेसी. मॅक्झिमम वेळेस विद्यार्थी 200 प्रश्नांपर्यंत पोहोचत नाही, पण आपल्याकडे तसं होत नाही. आपल्याकडे तसं होत नाही, विद्यार्थी पोहोचतो आपल्याकडे. बघ, समजून घे, अॅक्युरेसीची कन्सेप्ट नीट समजून घे. समजा हे 10 कन्सेप्टवर तुला आहेत, 10 कन्सेप्ट आहेत, 10 क्वेश्चन्स आहेत, समजून घे. प्रॅक्टिसमध्ये आपल्याकडे 50 क्वेश्चन्स आहेत प्रत्येक चॅप्टरला, पण 10हून समजून घे की तुला अॅक्युरेसी कशी मोजली पाहिजे. बघ, तुला कळतं तुझी चॅप्टरची किती तयारी झाली. बघ, समजा 10 कन्सेप्ट आहेत, 10 क्वेश्चन्स आहेत, आणि तुला 5 जमले, तर आपल्याला काय वाटतं की ह्याची अॅक्युरेसी 50%. असं नाहीये मित्र, समजून घे, हे असं नाहीये. हे सूत्र नाही देत. त्याचं सूत्र असं आहे, 10 कन्सेप्ट आहेत,
त्याच्यातले 7 तुला येत आहेत, बघ 7 तुला येत आहेत असं वाटतंय, 7 येत आहेत वाटतं, तू 7 सोडवतोय, 7 सोडवतोस, ठीक आहे. पण 7 सोडून तुला किती बरोबर आलेत? 1 2 3 4 5 6 आले, कोणते बी 6 आले. 7 पैकी तुला जमत होते 7, त्याच्यातले तुला 6 आले, बरोबर आहे का? एक चुकला समजा तुझा, मग ऍक्युरेसी आता काढू शकतो. 7 येत होते ना तुला, दिलेत किती महत्वाचं नाही, येत किती होते? 7 येत होते, 6 सोडवले, गुणिले 100 कर, तुला ऍक्युरेट उत्तर मिळून जाईल. तुम्ही सर याचं उत्तर किती येतं? याचं उत्तर येतं 85.71 समथिंग येईल, एवढी पर्सेंट. कमीत कमी 85 पाहिजे. ह्याचं चिन्हाचा अर्थ माहिती आहे, ग्रेटर दॅन इज इक्वल टू 85%, बरोबर आहे का नाही? एवढा पाहिजे. हे अॅक्युरेसी असे मोजायचे असते, टोटल मधून नाही. तुला येत होते त्यातले किती सोडवलेस, आणि हे जे आलेले नाहीत ना, हे तू आपल्या टेलिग्रामला पोस्ट कर. जे तुला ग्रुप देईल त्याच्या पोस्ट कर, तिथे विद्यार्थी तुझा याला सोल्युशन देतील, तुला काहीच अडचण येणार नाही, तुझा वेळही वाचेल. ओके, बर. आता पुढे बघ. आता मग अॅक्युरेसी कमी काय होते? इम्प्रॉपर रिडिंग ऑफ क्वेश्चन्स. मी सांगितलं डबल क्वेश्चन वाचायचं नाही, एकदाच वाचायचं, व्यवस्थित वाचायचं. लिंकिंग जमली पाहिजे कन्सेप्टचे, ते तुला फनलच्या स्वरूपातच सांगितले. टाईप न विचार करता तू लिंक करता जमले पाहिजे, कन्सेप्ट डोळ्यासमोर लगेच पिक्चराइज झाले पाहिजे, आणि हा कुठल्या कन्सेप्टवर क्वेश्चन एक्झामिनरने विचारलाय, एक्झामने कुठला ट्रॅप टाकला हे तुला कळलं पाहिजे. आणि ते सगळे कन्सेप्ट डोक्यामध्ये फिट राहतात. त्यासाठी ऑलरेडी जी क्वेश्चनची प्रॅक्टिस आहे ती सगळ्याच कन्सेप्टवर, सगळ्या कन्सेप्ट आहेत त्यामध्ये. बरं, सिली मिस्टेक झाले नाही पाहिजे. सिली मिस्टेक होण्याचा प्रश्नच येत नाही. जर तू कन्सेप्ट अप्लाय करा आता शिकलास ना, सिली मिस्टेक होणार नाही. तू काय करतो? अभ्यास करतो मित्र, डायरेक्ट एक्झाम मध्ये जाणार, तिथं सोडवणार उदाहरण. असं नसतं, असं नसतं. आणि त्यात काय होतं, तू तुटक अभ्यास करतो, संधीचे प्रश्न सोडवणार प्रॅक्टिस करताना आता घरी, आणि नंतर तू मध्येच गणित घेणार, मध्येच हे करणार, मध्येच हे सोडवणार. त्यामुळे असे नाही सराव, असं सरावच होत नाही. अलग लक्षामध्ये तुला एक चॅप्टर टार्गेट कर, त्याचे सगळे क्वेश्चन सुटायला लागले की तुझे ऑटोमॅटिकली कॉन्फिडन्स वाढतो, तुला कुठंच अडचण येत नाही, आणि तुझं मेंदू थोडं स्थिर राहतो. परीक्षेमध्ये तर सगळं मिक्स होणार आहे, काय प्रॉब्लेम नाही, पण सध्या तसं नाही करायचं. टेस्ट सिरीजने तू प्रॅक्टिस कर ना तशी, पण सध्या 50 दिवस तुला एक चॅप्टर टार्गेट करायचं, एक मार्काचा गोळा करायचा. ओके, बरं. पुढे समजून घे. कॅल्क्युलेशन मिस्टेक तर होणारच नाही, त्याचं कारण आहे मी 2 व्हिडिओ तुला फ्री देतोय, ते 2 व्हिडिओ व्यवस्थित कर. त्याच्यामध्ये काही बेरीज किंवा गुणाकार भागाकार नाही शिकवलेला, त्याच्यामध्ये अशा गोष्टी सांगितल्या जे तुला कधी कधी 10 पैकी 5 क्वेश्चन तर तुला पाहताशानेच कळतील की याचा पर्याय कुठला आहे. मोठे कॅल्क्युलेशन करायची गरज होणार, तुला उत्तरापर्यंत क्विक मध्ये पोहोचता येईल. अलग लक्षामध्ये त्याची काळजी घेतलेली मी, ती 2 व्हिडिओ तुला देऊन टाकतो, याच्यामध्ये काहीच प्रॉब्लेम नाही. समजून घे. पुढे बघ, कॅल्क्युलेशन मिस्टेकचा प्रश्नच नाही येत, स्पीड त्यावेळेस वाढणार आहे, लक्षात घे. लॅक ऑफ फोकस आणि कॉन्फिडन्स होणार नाही, आणि तुझा फोकस बी होईल आणि कॉन्फिडन्स बी वाढेल, ज्या पद्धतीने तू एक मार्क टार्गेट करशील. ओके, बरं. माइंड कॅल्क्युलेशन तुला सवय लागून जाईल, तुला समजून येईल. रायटिंग स्पीड सुद्धा डेव्हलप होईल. पॅसिव्ह मोडमध्ये तर करणारच नाही आपण, कारण ऑलरेडी तू करतोयस, काय प्रॅक्टिस करतोय, त्यामुळे तू रायटिंग स्पीड तुझं ऑटोमॅटिकली होईल. आता तुला सोडवायचं की तिथं सर लिहायचं नाही, अरे लिहिण्यासाठी सोडवण्यासाठी लिहावंच लागतं ना, ते रायटिंग स्पीड म्हणतोय. पण आता तुम्ही म्हणा तुम्हाला माहित नाही का ऑब्जेक्टिव्ह क्वेश्चन. अलग लक्षात, रायटिंग स्पीड म्हणजे सॉल्विंग स्पीड, अलग लक्षात समजून घे. बरं, ओके. स्पीड अॅक्युरेसी बद्दल बोललोय, हे समजून उपयोग नाही. कन्सेप्ट अप्लाय करायला अॅक्युरेसी लागते आणि कॅल्क्युलेशनचं स्पीड लागते, हे 2 गोष्टी समजून घे. याचा अर्थही दिसायला खूप छोटा वाटतंय, पण याचा अर्थ समजून घे. हे सगळ्यांना जमतं, हे सगळ्यांच्या डोक्यात ती कन्सेप्ट कोणते ऍप्लिकेशन करता येत नाही, अप्लाय करता येत नाही, त्याच्यामुळे अॅक्युरेसी वाढत नाही. अप्लाय करायला ते क्वेश्चनची प्रॅक्टिस लागते, मी तुला सांगितलं त्या पद्धतीने. ठीक आहे, ते ऑलरेडी 499 तुला पेमेंट दिसतंय तिथे, पण ते 399 तुला मिळून जाईल. ठीक आहे, ऑलरेडी ते कॅल्क्युलेशनची स्पीड वाढेल. आता त्याच्यामध्ये मराठी इंग्रजीचे क्वेश्चन्स नाही, ते तुला सांगेल मी कुठून करायचे, ते त्याची काही काळजी करू नकोस. बाकी तिथं तुला मिळून जातील 3000 याचे, 3000 टोटलचे रिझनिंगचे आणि मॅथमॅटिक्सचे. बाकीचे ऑलरेडी तुला 17,000 क्वेश्चन्स हे जनरल स्टडीजचे मिळून जातील, ते बी चॅप्टर वाईज मिळून जातील. आणि शेवटी 1000 क्वेश्चन्स हे तुम्हाला कल, आवड, समायोजन, व्यक्तिमत्वाचे मिळून जातील. त्यात तुला 4 लेक्चर बी मिळतील, कसे क्वेश्चन टॅकल करायचे असते, कसे सोडवायचे असतात, ते त्याच्यामध्येच मिळणार, त्याला एक्स्ट्रा फी द्यायची गरज नाही. अलग लक्षात घे, समजून घे. बरं, पुढे बघ आता. ठीक आहे, हा सांगण्याचा पार्ट होता. ऑलरेडी तुला अजून ह्या क्वेश्चनचे सराव करायचा आहे. जर समजा तुला क्वेश्चन मिळाल त्याचं कर, काय प्रॉब्लेम नाही, जास्त वेळ घालू नकोस. भेटले चांगले एकाच बुक मध्ये तरी काय हरकत नाही, ते करून घे. ठीक आहे, बरं. आता पुढे होऊया. तुला बघ काय करायचं, तुला काय करायचं, हे कोरे पेजेस आणायचे झेरॉक्स आहे, आणि स्टेपलर आणि हे पेना घे. असतील तर नकोस घेऊ, हे घे. काय कर, चॅप्टरचं नाव टाक वरती. समजा उदाहरणार्थ 10 चॅप्टरचं नाव टाकलं तू, काय आहेत आपले 50 क्वेश्चन्स आहेत ट्रेनवरचे. सोडव. जो सुटत नाही तो लिहून काढ, कोऱ्या पेजवर लिहून काढ. लिहिल्यानंतरचा फोटो काढ आणि टेलिग्रामला पाठवून दे. टेलिग्रामला ज्या ग्रुपला तुला जो ग्रुप येईल त्या मिळून जाईल. आता ऑलरेडी 5 बॅचेस आहेत, मुलांची संख्या जास्त आहे, तुला जो ग्रुप मिळेल ना त्याच्यामध्ये टाकून दे. ओके, जो ग्रुप मिळेल त्या टाकून दे. सगळे मुलं आपले अभ्यास आहेत, इतर कुठलीही गोष्टी कमेंट करत नाहीत, फक्त तिथं क्वेश्चन आणि उत्तरच येतात. जर जे असे करतील त्यांना बाजूला फेकलं जातं. जरी त्यांनी परचेस केला तरी बाजूला फेकलं, अभ्यासाची गरज आहे.
इथं फक्त सिलेक्शन करण्याची गरज, ज्यांना आई वडिलांच्या कष्टांची गरज आहे, जाणीव आहे, त्यांना कष्ट करून द्यायची गरज नाही वाटत आता, त्यांना निवांत बसवायचंय, त्यांच्याच विद्यार्थ्यांसाठी इथे आपल्याकडे. ठीक आहे, इतरांसाठी नाही. जरी परचेस केलं तर त्याला बाजूला फेकलं जाईल. आवडावे इकडची लिंक उचलली, तिकडे पेस्ट केली, कॉपी पेस्ट केली, कोणाचं प्रमोशन करायला लागलाय, तसलं नाही तर साराच नाही. इथं अभ्यास करणाऱ्यांचाच ग्रुप आहे, अभ्यास करणाऱ्यांसाठीच येते. बाकीच्यांनी परचेस बी करू नका, मी तर स्वतःच सांगतो. अलग लक्षामध्ये की ज्यांना अभ्यास करायचा आहे त्यांनीच परचेस करा, आणि टेलिग्रामला नाही प्रश्न सुटला तर ते टाका, तुम्हाला उत्तर मिळून जाईल, विद्यार्थी तुम्हाला मदत करतील. ह्या कन्सेप्ट सगळ्या झाल्या ना तर याच्या बाहेर तुला क्वेश्चन बनणार नाही. कधीतरीच होईल, खूप नगण्य शक्यता आहे. त्याच कन्सेप्ट आहे, सगळ्या कन्सेप्टचा विचार करून खूप प्रश्न आहेत. अलग लक्षामध्ये उगाच कुठेतरी कॉपी पेस्ट करायचा प्रकार केलेला नाही, हे समजून घे. ओके, बर. प्रश्न सराव केला तू, आता बघ पुढे हे समजून घे. ह्याला काय म्हणतात? ह्याला एबिंगसने, आपलं सायंटिस्ट स्वतः ऐकलं, त्याने एबिंगसने केलेला प्रयोग आहे हा, आणि हे त्याचं चांगल्या पद्धतीने अप्लाय केल्यानंतर ह्याचा रिझल्ट खूप चांगला आहे. तर मी अप्लाय केलंय, ह्याच्या जोरावरच मी ऑलरेडी सगळे एक्झाम्स चांगल्या पद्धतीने पास करत गेलोय, आणि ऑलरेडी चांगले स्कोर करत गेलोय टॉपर मध्ये. ठीक आहे, बघा आता समजून घे. आता इथे फर्स्ट स्टँड ज्यावेळेस करतो ना तेव्हा 100% आपण जातो, पण जेव्हा लक्षात घे 2 दिवस जाता ना, 2 दिवस तू खाली येतोस 60%वर. लक्षात घे, परत तू खाली येतो 4 दिवसांनी. मग तू काय केलं पाहिजे, 60% पेक्षा खालीच आपलं विसरत जातोय थोडक्यामध्ये 24 तासामध्ये. मग तू 24 तासामध्ये एक रिवाइज करून त्याला 100%वर नेलं पाहिजे. कसं रिवाइज करणार तू? क्वेश्चनच्या थ्रू. मग पहिल्यांदा तू लेक्चर बघून घे, जिकडे क्लास लावलाय तिकडेच लेक्चर बघून घे. नंतर तू काय कर, रिव्हिजन करायला घे, क्वेश्चन घे, रिव्हिजन घे, चॅप्टर वाईज घे, चॅप्टर वाईज घे, क्वेश्चन घे, कन्सेप्ट. आता मॅक्झिमम काय 500 क्वेश्चन दिलेत, काय गरज आहे, तिथे संख्या बदलून दिल्यात, काय उपयोग नाही. तू तेवढेच क्वेश्चन कर, 50 क्वेश्चन कर, त्याच कन्सेप्टवर आहेत. विनाकारांकडे तरी 500 क्वेश्चन कोणतरी देत आहे, घेतले त्यांच्या चॅप्टर वाईज सर 500 क्वेश्चन नाही होणार तुझे सेन्स सोडवणं. नेहमी एकच कन्सेप्टची तू क्वेश्चन सोडत बसणार, ह्याची गरज नाहीये, त्याची गरज नाही. तुला स्मार्ट हो, 50 कन्सेप्टच्या बाहेर क्वेश्चन बनत नाही, हे लक्षात घे. कोणीही एक्झाम घेऊ, विनाकारण लक्षात घे की क्वांटिटीमुळे कितीही क्वेश्चन सोडत बसू नकोस. लक्षात घे, तो चॅप्टर टार्गेट केला, लेक्चर बघितला, कन्सेप्ट क्वेश्चन सोडवले, काही क्वेश्चन जे सुटले नाहीत ते लगेच पेस्ट करून दे. लक्षात घे, त्याला लगेच तू कॉपी पेस्ट कर, टाकून दे, किंवा तू लिहून काय कर, फोटो करून टाकून दे. टेलिग्रामला जो ग्रुप मिळाला त्यात तुला त्याचे उत्तर मिळून जाते. आणि उत्तर मिळाल्यानंतर काय कर, 4 दिवसानंतर 8 दिवसानंतर त्याला परत रिवाइज कर. जे सुटले नाहीत ते रिवाइज कर, जे सुटले ते सुटणारच आहेत तुला, त्यामुळे तुला अडचणी नाही येणार. जे न सुटतं त्याला थोडं काम कर. ओके, बघ आता समजून घे. सर असंच का दिलंय त्याचं कारण सांगतो. 2 दिवसानंतर झालं, लक्षात घ्या, तिसऱ्या दिवशी सुद्धा तुला काय करायचं, रिवाइज करायचं. पण मी 4था दिवस लिहिलाय आणि नंतर 8 दिवस लिहिले, तुझे 100%वर लिहितो. असं जर केलं तर मिनिमम लक्षात घ्या 1 वर्ष तर तुला ते कन्सेप्ट विसरणार नाही. सगळ्या चॅप्टर तुझ्या कन्सेप्ट डोळ्यासमोर येतील. म्हणजे चॅप्टरचा प्रश्न दिसला की तुला डोळ्यासमोर सगळे कन्सेप्ट येतील. टाईपचा नाही विचार करणार तो, अलग लक्षामध्ये. त्यामुळे गोंधळात नाही पडणार, इझिली तुझं स्पीड वाढेल, अॅक्युरेसी वाढेल, सिली मिस्टेक होणार नाही, हे लक्षात घे. ओके, आता एवढंच तुला सांगायचं होतं, जे ऑलरेडी याच्याबद्दल तुला चांगल्या पद्धतीने जाणीव पाहिजे की काय करायचं सर. हे दिवस फक्त लक्षात ठेव. हे तुला जर समजा ग्राफ नाही समजला तर हे लक्षात ठेव. लेक्चर बघ, क्वेश्चन सोडव, त्याच्यानंतर तो क्वेश्चन नाही सुटला तू आपल्या टेलिग्रामला टाकून दे, बरोबर की नाही. टेलिग्रामला तुला उत्तर मिळून जाईल. नंतर जे उत्तर मिळाल्यानंतर 2दा त्याला रिवाइज कर, 4 दिवस 8 दिवसांनी. म्हणजे थोडक्यात पहिल्या दिवशी जे केलंय ना, 8व्या दिवशी तुझं परफेक्ट झालं असेल, हे लक्षात घे. सगळ्या विषयांना हेच करायचं, सगळ्या विषयांसाठी हे लागू करायचं. ठीक आहे, एक लक्षात घे, हे 50 दिवस तुझे आयुष्याचे 50 वर्ष सुखाचे घालवणार आहेत, हे लक्षात घे. जे तुला टोमणे देत आहेत ना मॅडम, जे तुला सर म्हणून टोमणे देत आहेत, आणि तू सर कुठं नाहीये, पण तुला म्हणतात काय जण गुरुजी, काय झालं मास्तर, असं ट्युनिंग मध्ये म्हणतात ना, काय झालं मॅडम, असं ट्युनिंग आहे ना, त्यांची ट्युनिंग जरा बंद कर. त्यांचा आवाज थोडा कमी करायला लागेल तुला यश म्हणून. तू कमी नाहीयेस, तू देवाचा अंश आहेस. लक्षात घे, तू कमी नाहीयेस, देवाचा अंश आहेस. स्वतःला प्रूव्ह कर. आई वडिलांनी तुझ्या जो विश्वास दाखवला होता ना, बीएडला तुला लावताना, जरी तुमचं लग्न झालं असेल, बरोबर की नाही, जरी लग्न झालं असेल तरीही विश्वास दाखवल्यानं त्यांची स्वप्न पूर्ण करावं लागते. जरी सासरे असताल तरी मुलांना तर करावंच लागते. आधार बन आई वडिलांचा. 50 दिवस योग्य प्लॅनिंग, योग्य टार्गेट, योग्य अचिव्हमेंट, पुढचे 50 वर्ष सुखाचे तुझ्या हातात आहे. नवीन संच मान्यतेचे नियम विचित्र आहेत. विरोध होताना वाचला असेल त्याच्यावर बोलत नाही. आता जॉबला नाही लागला तर परत कधी लागशील सांगता येईल. भरती होईल पण कधी होईल सांगता येत नाही. एज बार होऊ शकतोस. करोनासारखा काय भाग नाही की जेणेकरून तुला संधी मिळेल. आता नाही तर कधीच नाही. एक एक क्षण महत्वाचा आहे. हिशोब दे 24 तासाचा स्वतःला. स्वतःशी बोल ना तू. बाजूला मोबाईल ठेव. दिवसाचे शेवटचे अर्धा तास
तासातले विचार कर, काय केलं 24 तासाचं मी. मला काम असतात, मला घरचं काम असतं, मला इकडचं काम असतं, असू दे. ते जर रिवाइज कर, आठव, जे वाचले ते आठव ना. त्यासाठी पुस्तक सोबत असं काय गरज आहे का? आठव ना. स्वतःच्या आवाजात काही रेकॉर्डिंग करून ठेव. गाणी काही ऐकत बसतो, रील्स काही बघत बसतो, बाजूला ठेवते. हेडफोन लाव, ऐकते. काम करताना ऐकू शकतोस तू. आणि आता नाही तर कधीच नाही. ठीक आहे. कुठलीही समस्या, कुठल्याही क्लासेसचा असा काही गेंदा नाही, मी विचारणार सुद्धा नाही. मला समस्या असेल तर मला कॉल करायचा. लक्षात घ्या, माझा नंबर तुमच्या समोर आहे. लक्षात घ्या, माझा नंबर तुमच्या समोर आहे. टेलिग्रामची लिंक तर ऑलरेडी तुम्हाला खाली भेटूनच जाईल. लक्षात घ्या, डिस्क्रिप्शन मध्ये जॉईन करू शकता. माझा नंबर तुम्हाला देतो, नंबरवर तुम्ही कॉल करू शकता. हा नंबर आहे माझा, लक्षात घ्या. 705-750-3110. 705-750-31. कधीही कॉल करू शकता. 24 तास कधी कॉल करा, मी कॉल उचलेल. माझी टीम नाही, मी कॉल उचलेल. लक्षात घ्या, इथून पुढे मी कॉल उचलेल 50 दिवस. जरी समजा माझ्याकडून कॉल रिसिव्ह नाही झाला, मेसेज टाका, सर मला बोलायचं, माझी येऊन जाईल. मी विचारणार नाही कुठल्या क्लासचं. तुमच्या सगळ्या समस्याचं उत्तर आहे, फक्त लग्नाची समस्या विचारायची नाही. ओके, ठीक आहे. काळजी घ्या, सगळ्या काही गोष्टी होतील. स्वतःवर विश्वास ठेवा. स्वतःला आरशात बघा, तू करू शकतोस. आणि मला सुद्धा विश्वास आहे, तू करू शकतोस. ठीक आहे, भेटूया पुढच्या लेक्चरला. काळजी घ्या. जय हिंद.